व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. मागील काही दिवसापासून आपण सेवन चक्र ह्या टॉपिकवर डिटेलमध्ये चर्चा करत आहोत. प्रत्येक चक्रबद्दल इन्फॉर्मेशन घेत आहोत. बेसिक जेव्हा सुरू झालं त्यावेळेस सातही चक्राची सर्व माहिती इन शॉर्ट मध्ये अलग अलग प्रकारे आपण गोळा केली. त्याचे अलग अलग रिलेशन्स आपण बघणे सुरू केले. आणखी खूप सारा पार्ट बाकी आहे, जो आपण जे सात चक्र आहे त्यांचं डिटेल इन्फॉर्मेशन नॉलेज शेअर झाल्यानंतर आपण पुन्हा प्रत्येक चक्राचं किंवा सातही चक्राचं अदर टॉपिक सोबत कशी रिलेशन आहे त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू. आतापर्यंत आपण बघितले मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनहत चक्र. आजचा आपला टॉपिक आहे विशुद्धी चक्र. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, कारण की ह्या टॉपिकमुळेच जवळपास क्रिएशन करण्याची शक्ती, नॉलेज, विजडम, आर्ट, क्रिएटिव्हिटी, तुमची बोलण्याची कला, हे सर्व काही डिपेंड आहे. आजचं चक्र फार इम्पॉर्टंट आहे. जे लोक नेटवर्किंग आणि मार्केटिंग मध्ये आहे, आजचं चक्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जे लोक कॉमर्स मध्ये आहे, आय टी मध्ये आहे, मॅथेमॅटिक्स ज्यांच्या जीवनाचा भाग आहे, आजचं चक्र सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जे लोक ट्रेडर्स आहे, आता आपल्या कामाची गोष्ट आहे, मॅथेमॅटिक्स, कॅल्क्युलेशन, क्रिएटिव्हिटी, त्यानंतर ट्रेडिंग, नेटवर्किंग. नेटवर्किंग आणि मार्केटिंग कसं काय? बघा, हे क्षेत्र हे बोलण्याचं क्षेत्र आहे, व्यक्त होण्याचं क्षेत्र आहे. तुमची कम्युनिकेशन पॉवर, तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमचे शब्द, तुमच्या शब्दाची गुणवत्ता, तुमचं माइंड मध्ये जे नॉलेज, जो डाटा स्टोअर आहे, अमाऊंट ऑफ डाटा, अमाऊंट ऑफ नॉलेज जेवढं तुमच्या जवळ स्टोअर असेल, तेवढ्याच प्रकारे तुम्ही एक्झाम्पल्स किंवा त्याचं वर्णन करू शकता. समोरच्या व्यक्तीला त्याच्या विचारानुसार किंवा त्याच्या स्वभावानुसार किंवा त्याच्या बुद्धीच्या ग्रहण क्षमतेच्या अनुसार तुम्ही त्याला समजावून सांगू शकता. आणि हेच काम एक नेटवर्कर, एक मार्केटिंग फील्ड मध्ये असलेला व्यक्ती करत असते. कंपनीमध्ये प्रेझेंटेशन देणारे लोक, स्टेज परफॉर्मन्स करणारे लोक, स्टेजवर जाऊन बोलणारे लोक, मीटिंग घेणारे लोक, जे 10 लोक 20 लोकांच्या समोर बोलावं लागते, हे सगळं काही विशुद्धी चक्रवरून चालते. तुमचं अनालिसिस, पास्ट प्रेझेंट फ्युचरचं अनालिसिस, इन्व्हेस्टमेंटचे अनालिसिस, फ्युचर प्रेडिक्शनचं अनालिसिस, दूरपर्यंत बघण्याची क्षमता, कॅल्क्युलेशन्स, की आजचं इन्व्हेस्टमेंट माझं 100 वर्षानंतर मला काय रिटर्न्स देईल, त्या लेवलची दूरदृष्टी तुमचं विशुद्धी चक्र सांगते. तुमचा थ्रोट एरिया, गळा. सगळे शाळेतली मुलं, कॉलेजचे मुलं, टीचर्स, काउन्सलर्स, जेही लोक बोलाचं काम करत आहे, ज्यांना अभ्यास करणे आहे, ज्यांचं स्मरणशक्ती ज्यांना तेज करणे आहे,
सर्वांसाठी एकच चक्र आहे, ते म्हणजे विशुद्धी चक्र. तुमची स्मरणशक्ती, तुमची मस्तिष्क चेतना, तुमच्या बुद्धीचा विकास, तुमचं हजरजबाबीपणा, तुमची स्मरणशक्ती आठवण्याची, रिकॉल करण्याची शक्ती, स्टोरेज पॉवर, जी ती तुम्ही जमा करून ठेवू शकता आणि वेळ आली तर आठवू शकता. तुमची लिहिण्याची स्किल्स, व्यक्त होण्याची कला, इंटरव्ह्यू वायवा देताना स्वतःला प्रॉपरली रिप्रेझेंट करणे किंवा स्वतःचे थॉट किंवा स्वतःचे अनुभव व्यक्त करणे, तुमचं विशुद्धी चक्र सांगते. ज्या व्यक्तीचं विशुद्धी चक्र चांगलं आहे, ते बोलके लोक आहेत. ते थांबू नाही शकत, ते चूप नाही राहू शकत. त्यांचं अति ऍक्टिव्ह आहे, ते निव्वळ बडबड करत राहील, ते सुद्धा निगेटिव्ह आहे. म्हणजे त्यांच्या, आपण म्हणू ना, डोक्यातला जो किडा असते ना, तो थांबतच नाही. तो इतका चालत राहते, इतका चालत राहते, इतका चालत राहते, की काही ना काही विचार कंटिन्युअस ऍक्टिव्हेशन मध्ये आहे. जे लोक अल्झायमर, आणखी दोन तीन बिमारीची नावं आहे, ज्यामध्ये स्मरणशक्तीचा लॉस होते, ज्यामध्ये आठवत नाही, ज्यामध्ये काही वेळ आठवते, काही वेळ आठवत नाही, काही लेट आठवते, हे जितके काही प्रकार आहे, विसरणे, हे सगळे तुमचं विशुद्धी चक्र निगेटिव्ह असल्याचे प्रकार आहे. तुम्ही विशुद्धी चक्रावर काम कराल तर ऑटोमॅटिक हे सगळे तंत्र ऍक्टिव्हेट होणं सुरू होऊन जाते. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणतं चक्र आहे, म्हणजे सगळे तर चक्र इम्पॉर्टन्स आहे, आपापल्या लेवलवर सगळेच इम्पॉर्टन्स आहे, पण त्यामध्ये विशुद्धी चक्राची एक अलगच कमाल आहे. हे चक्र फार डिवाईन आहे, फार डिवाईन. लहान मुलांपासून तर लीडर्स पर्यंत, प्रोफेशनल लोकांपर्यंत, प्रत्येक लेवलवर व्यक्त होणे ही मस्त आहे. व्यक्त झाल्याशिवाय तुम्ही ना तुमचे विचार समोरच्याकडे ट्रान्सफर करू शकता, ना तुमचे इमोशन्स ट्रान्सफर करू शकता, ना तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते ट्रान्सफर करू शकता, तुम्हाला सध्याच्या घडीमध्ये तुम्हाला काय पाहिजे हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही, जर तुम्ही व्यक्त होऊ शकत नसेल. आणि खूप लोकांच्या जीवनात लाईफ इतकी स्टक आहे, इतकी प्रेशराईज आहे, की व्यक्त होणे याचा संबंध दूर पर्यंत नाही आहे. लोक व्यक्तच नाही होत. सगळं होऊ शकते पण व्यक्त नाही होत. बोलायची परमिशनच नाहीये. घरात मुलांना आई बाबासमोर बोलायची परमिशन नाहीये. साधा हसाची परमिशन नाहीये. साधा ते खेळू शकत नाही, टीव्ही बघू शकत नाही. व्यक्त होणे तर दूरचीच गोष्ट राहिली. हस्बंड वाईफ रिलेशनशिप मध्ये एखादा पार्टनर असा खतरनाक असते, तो दुसऱ्या पार्टनरला बोलूच देत नाही. ते स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघांची हाल सारखेच आहे. जॉब मध्ये, बिझनेस मध्ये एखादा पार्टनर, एखादा बॉस, मॅनेजर अशा लेवलवर असते, की तो समोरच्याला व्यक्तच होऊ देत नाही. त्याच्या शब्दाला किंवा त्याच्या बोलण्याच्या इतकी धार असते, की समोरचा माणूस बोलायला लागला की त्याने शब्द कापला. आणि कापते तर अशा पद्धतीने की समोरचा माणूस डबल बोलूच शकत नाही. त्यावेळेस त्या व्यक्तीला मोठा गर्व येते, की वाव, मी किती डॉमिनंट आहे. पण त्याला हे समजत नाही की समोरचा व्यक्ती हळूहळू हळूहळू पूर्णपणे अव्यक्त होत आहे. आता तुम्ही हजार वेळा त्याला समजून सांगा ना, तो ऐकणार नाही तुमचं. तो डिस्टर्ब होत चालला. अशा प्रकारे प्रत्येक जागेवर, शाळेमध्ये स्टुडंट टीचर मध्ये सुद्धा हाच व्यवहार आहे. व्यक्त होऊ देत नाही कोणीच. घरामध्ये मुलांचाही तोच हाल आहे, आई बाबासोबत व्यक्त होऊ देत नाही. थोडेसे मोठे झाले, रिलेशनशिप मध्ये आले, तिथे सुद्धा तोच प्रकार, व्यक्त होणे नाही. थोडे आणखी मोठे झाले, लग्न झालं, अं, नवरा बायको दोघांपैकी एखादा असा व्यक्ती मिळून गेला,
व्यक्त होणे बंद. त्यानंतर मुलं बाळ होऊन जाते, थोडंसं मोठं होऊन जाते, पुन्हा व्यक्त होणे बंद. कारण की जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या, कोण मनातलं दुःख कोणासोबत सांगणार आणि कोण ऐकासाठी बसलाय? कोणीच नाही. व्यक्त होणे मुद्दाच नाही. मित्र परिवार रिलेटिव्ह आजूबाजूचे लोक आहे, त्यांच्यासमोर आपण व्यक्त करतो तर त्यांच्यातली एक कुबुद्धी म्हणा की एक कुचेष्टा म्हणा, ते ओपन अप होते. ते चार गावात, चार लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं सुरू करून टाकते. त्यामुळे मग आपण तिथेही व्यक्त होत नाही की जाणे दो यार क्या करना, हे मित्र म्हणून लायकीचे नाही, हे आजूबाजूचे नेबर्स, हे रिलेटिव्ह पण काही कामाचे नाहीये. यांच्याशी आपण एक शब्द बोलाय 10 शब्द वाढून दुसऱ्यांना सांगते. तिथे सुद्धा आपण व्यक्त होणे बंद करून टाकतो. एखादा काउन्सिलर किंवा एखाद्या अशा व्यक्तीसोबत जेव्हा आपण भेटतो जो थोडासा समजदार वाटते, तो आपला ऐकण्यापेक्षा आपल्याला जास्त ज्ञान देण्याच्या मागे लागून जाते. तिथेही सुद्धा व्यक्त होत नाही. डिवाइन स्पिरिच्युअल गुरु आहे, त्यांच्यापर्यंत आपला संपर्कच होत नाही. तिथे सुद्धा व्यक्त होण्याचा मुद्दाच नाही. सूक्ष्म तत्वासोबत कसं बोलायचं हे आपल्याला कोणी शिकवलं नाही. त्यामुळे देवांच्या समोर, गुरुच्या समोर, डिवाइनच्या समोर पण व्यक्त कसं व्हायचं कळतच नाही. जेव्हा व्यक्ती व्यक्तच होत नाही आहे, त्याच्या आतमधल्या भावना, आतमधले विचार जर दबूनचे दबूनच आहे, तर एक दिवस हा जो दबाव आहे ना, हा फुटन. आणि ज्या दिवशी हा फुटणार, त्या दिवशी हा कोणती ना कोणती बिमारी, कोणत्या ना कोणत्या ऑब्स्टॅकल्स, काहीतरी विचित्र तुमच्या जीवनामध्ये असे सिच्युएशन्स क्रिएट करून देईल की त्याचा इलाज सापडणार नाही तुम्हाला कधीच लाईफ टाईम. स्पिरिच्युअलिटी मध्ये हे चक्र खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे सूक्ष्म जगतचं डोअर आहे. इथून दोन अदर अनंत डायमेन्शन्स आहेत, पण दोन म्हणजे मुख्य दोन डायमेन्शन म्हणून एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं दोन प्रकारात घेऊन चालू आपण. दोन्ही डायमेन्शन मध्ये जाण्याची मार्ग इथून ओपन आहे. त्यामुळे विशुद्धी चक्र फार इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट. तुम्हाला व्यक्त होणे समजलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा मी काउन्सिलिंग मध्ये उतरतो किंवा मला बोलायचं असते, तुमचं ऐकायचं असते, तर मी मॅक्सिमम टाइम आहे ना तुमच्या ऐकण्यावर जातो. बोलतो आणि तुम्हालाच रिकॉल करायला लावतो की तुम्हीच आठवा, तुम्हीच आठवा, तुम्हीच बोला, तुम्हीच मला सांगा. हे जेव्हा मी मी माझं एक प्रभाव व्यक्त करून किंवा माझं एक स्टेटस किंवा माझं एक बोलण्याची टोनिंग चेंज करून मी तुरंत तुमच्या सर्वांना दबावात आणू शकतो की मी जे चेक केलं, मी जे बघितलं, मी जे बोलत आहे 100% खरं आहे. त्यावर माझा कॉन्फिडन्स पण आहे की मी जे बोलत आहे ते 100% खरं आहे. पण सुरुवातीला मी अशा प्रकारे व्यक्त होतो की मी चूक आहे आणि तुम्ही मला करेक्ट करा. की मे बी माझ्या चेक करण्यामुळे काहीतरी रॉंग झालेलं असेल आणि तुम्ही आठवा, तुम्ही आठवा, तुम्ही आठवा, तुम्ही आठवा. हे जेव्हा आठवण्याची शृंखला सुरू होते ना, ते एक्झॅक्टली तेव्हा मी विशुद्धी चक्रवर तुमचं काम करून राहिलो. तुमच्या मेमरीला हिट करत आहो, तुम्हाला बोलण्यासाठी भाग पाडत आहो. जेव्हा तुम्हाला बोलण्यासाठी भाग पाडत आहो, तुम्हाला उत्तेजित करत आहो, तुम्हाला मोटिवेट करत आहो की बोला, तर काय होते, बोलता 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 तुमचे असे असे भाव बाहेर पडते, असे जुने विचार बाहेर बाहेर पडते, असे दुःख बाहेर पडते की जे तुम्ही कोणाला सांगत नाही. आणि त्यानंतर जेव्हा मी माझा काय अनुभव आहे, मी काय चेक केलं, मी काय बघितलं तुमच्या एनर्जीमध्ये, जेव्हा मी ते सांगतो तेव्हा आणखी मोठ्या लेवलला तुम्ही व्यक्त होता. कारण की मी आता व्यक्त होण्याची प्रोसेसला ऑन करून दिलं. आणि नंतर जेव्हा मी सांगणं सुरू करतो की ही एनर्जी असं काम करते, ती एनर्जी तसं काम करते, मग हो दादा, हो दादा, हो दादा, आणि बस तुमचं बोलणं सुरू होऊन जाते. जी गोष्ट 10 ते 15 मिनिटात मी संपवू शकतो, त्याला एक एक, दीड दीड, 2 2 तास देतो. रोजच दिन का इतका वेळ नाही, 1 किंवा 2 वेळा. पण ते 1 किंवा 2 वेळामध्येच आहे ना तुमचं इतकी त्या चक्रची ओपनिंग होऊन जाते. जो भरलेला जो कचरा होता किंवा भरलेलं जे तुमचं डोकं जे भरून होतं, ते सगळं रिलीज होऊन जाते. काही वर्षाचं बोलायची इच्छा असते, पण ते आपण कोणासोबत शेअर करू शकत नाही, आपले दुःख कोणासोबत शेअर करू शकत नाही.
ते तुम्ही मला शेअर करून देता आणि तुमच्या बर्डन मधून तुम्ही हलके होऊन जाता आणि तुरंत तुमच्या विशुद्धीची ओपनिंग सुरू होऊन जाते. ऐकणे हे सुद्धा एक विशुद्धी चक्राचाच प्रकार आहे. का? कारण की जेव्हा तुम्ही फ्रुटफुल थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स, तुमच्या चांगल्या कामाच्या गोष्टी जेव्हा तुम्ही ऐकता ना, त्या ऑटोमॅटिक कचरा दूर होते. व्यक्त होण्याची गरज नाही, तुम्ही मनातल्या मनात बोलणं सुरू करता, अरे हो, बरोबर आहे, दादा म्हणत आहे बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य माझ्या लाईफमध्ये लागू होते, हा आता प्रकार माझ्यासोबत झालेला आहे, हे तो अनुभव मी घेतलेला आहे, एक्झॅक्टली त्यावेळेस मी असंच करत असतो, असंच करत असते. तुमची चर्चा तुमच्याच सोबत सुरू होऊन जाते आणि तुम्ही आतमधल्या आतमध्ये व्यक्त होता. कचरा निघत जाते, माझे पॉझिटिव्ह वर्ड्स, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आतमध्ये प्रवेश करत जाते. तर ऐकणे आणि चिंतन करणे हा सुद्धा विशुद्धी चक्र ओपनिंगचा एक चांगला प्रकार आहे, चांगला मार्ग आहे. तर चला, आता आपण सुरू करू विशुद्धी चक्रवर, प्रॉपर विशुद्धी चक्रवर बोलणं. विशुद्धी चक्र हे गळ्यावरची जागा आहे, कंठाचं स्थान आहे आणि इथे बुध ग्रह सुद्धा त्याच लेवलवर काम करत आहे. राहू ग्रह सुद्धा त्याच लेवलवर काम करत आहे. कारण की मी अगोदर सांगितलं, हे चक्र क्रिएटिव्हिटीचं चक्र आहे, एक्सपान्शनचं चक्र आहे. क्रिएटिव्ह आयडियाज, अशा गोष्टी ज्या मे बी आजपासून 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर कामात पडेल, पण त्या तुम्ही आजच पकडल्या. तुमचे विचार किंवा तुमची जे चेतना होती ती इतक्या दूरपर्यंत गेली, त्या प्रश्नाचं उत्तर आणण्यासाठी ते मे बी 100 वर्ष समोर चालली गेली आणि तिथून त्यांनी ते अँसर घेऊन आले आणि आत्ता क्रिएट करत आहे. मे बी आताच्या लोकांना ते समजणार नाही, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष त्याचं जाणीव होणार नाही, पण जशी जशी ते जाणीव होत जाईल तसं तसं तो आयडिया आणखी आणखी मोठा होत जाईल. हे जे क्रिएशन होते ना, हे जे क्रिएटिव्ह होते, एक क्रिएटिव्ह आयडिया एखाद्या डुबत्या कंपनीचं नशीब बदलू शकते. मागे मी एक लेख टाकला होता आपल्या ग्रुपमध्ये, एक खूप अमेरिकेतली खूप मोठी कंपनी होती जिचं दिवाळा निघाला होती, बस डुबण्यावर होती. आणि त्यांना एक लास्ट ट्राय करायचं होतं की त्या सिंगल वर्षासाठी त्यांना त्यांची वेबसाईट पुन्हा अं, नवीन करायची होती. त्यामध्ये काही ऍड करायचं होतं आणि त्याकरिता त्यांना एक फोटोशूट घ्यायचा होता. तर ते सगळी टीम एका कॅफेमध्ये गेली आणि तिथे त्यांनी फोटोशूट घेतले. तर त्यांनी खूप सारे फोटो काढले, खूप सारे फोटो. त्यापैकी त्यांना फक्त एकच फोटो आवडला आणि तो एकच फोटो त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर पोस्ट केला. पण नंतर त्यांच्या टीमला काय वाटलं की यार, इतके सारे फोटो आपण काढले आणि एक एक फोटो एकाहून एक चांगला आहे. कंपनीच्या कामाचा तर एकच निघाला, पण बाकीचे फोटो डिलीट करण्यासारखे नव्हते. तर आता काय करायचं? तर त्याच वेळेस आहे ना, सडनली त्यांच्या क्रू त्या कॅफेमध्येच बसत असताना त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली की एक आपण एक अशी साईट तयार करू, वेबसाईट तयार करू की ज्याच्यामध्ये हे फोटो आपण स्टोअर करून टाकू. आणि त्यांनी आहे ना, बस चालता फिरता असं पटपट त्यांनी मला काही विदिन काही आवर मध्ये ते एक वेबसाईट क्रिएट केली. त्यामध्ये असेच टाकले कंपनीचं, ते वापरलं त्यांनी, असेच वापरला आणि त्याच्या थ्रू त्यांनी परमिशन केली, ओपन फॉर ऑल करून टाकली. आणि हे त्यांची चूक होती. एक्झॅक्टली ओपन फॉर ऑल केल्या जात नसते, त्यांनी पर्सनल स्टोरेज साठी ते केलं होतं, पण ती त्यांची चूक झाली. त्यांनी ओपन फॉर ऑल करून टाकली आणि वेबसाईट पब्लिश होऊन गेली आणि त्यामध्ये त्यांनी आपले फोटोज टाकून दिले. ओपन फॉर ऑल असल्या कारणाने काय झालं की ते प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचली आणि लोकांनी त्यांचे फोटो बघितले सुरू करून दिले आणि अपलोडचं ऑप्शन ओपन होतं. तर जोही व्यक्ती तिथे जात गेला त्यांनी काय केलं, आपलं फोल्डर बनवलं, आपले फोटोज अपलोड करून टाकले, फोल्डर बनवला, फोटो अपलोड करून टाकले. खूप वेळानंतर, काही काळानंतर सडनली त्यांना पण माहित नाही झालं, पण नंतर माहित नाही ते आयटीचं काय असते, त्यांना त्या साईटवर रश दिसायला लागला. ते त्यांना कळलं की ह्या साईटवर रश होत आहे म्हणून. तर त्यांनी ते चेक केलं की बाबा हे ह्या साईटवर असं कसं रश होऊन राहिलं. तर त्यांनी बघितलं तिथे लाखोच्या संख्येमध्ये फोटो अपलोड होऊन गेले होते, लाखोच्या संख्येमध्ये. आणि इतके छान छान फोटो लोकांनी अपलोड करून टाकले की जे ऍक्च्युअली कधी त्यांच्या मेमरी मधून, म्हणजे मोबाईल मधून किंवा टॅब मधून, लॅपटॉप मधून बाहेर आलेच नसते. त्या लेवलचे फोटोज आले आणि बस कंपनीला आयडिया मिळाली. त्यांनी त्या वेबसाईटला पुन्हा रिक्रिएट केली, पुन्हा चांगली केली, खूप सारे त्याच्यामध्ये ऍडिशन केलं, त्याची स्टोरेज वाढवलं, त्याचं परफॉर्मन्स वाढवलं आणि आज त्या एका वेबसाईटच्या भरोशावर ती कंपनी अमेरिकेतली टॉप मोस्ट कंपनीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. जुनी कंपनी तर गेली, ते कुठं गेलं काय गेलं त्याचा आता पताच नाही.
जस्ट एक क्रिएटिव्ह थॉट तुमच्या जीवनाला बदलू शकते, पूर्णपणे बदलू शकते. पण हा थॉट येण्याचा किंवा रिसीव्ह करण्याचा जो पॉइंट आहे ना, तो हा चक्र आहे. नावच बघा, शुद्धी, विशुद्ध. आता ज्या शुद्ध मध्ये वी लागतील ना, वी ला आपण स्पेशल म्हणू. स्पेशल, स्पेशल वर्ड, सॉरी, विशेष. स्पेशल, शुद्ध, विशेष, शुद्धी. तुमच्या शरीराची, मनाची, ऊर्जेची, इमोशन्सची, फिलिंग्सची विशेष प्रकारे शुद्धी. म्हणजे इथे नॉर्मल शुद्धीकरणाची गोष्ट नाही चालू आहे. जर यामधून काही रिसीव्ह पण होत असेल ना, तर नॉर्मल रिसिव्हिंग नाही आहे ही. रिसिव्हिंग का अलग लेवलची राहील, क्रिएशन सुद्धा अलग लेवलचं राहील, व्यक्त होण्याची भावना सुद्धा अलग लेवलवर राहील. म्हणजे विशेष प्रकारे काहीतरी शुद्धी होत आहे. सगळे चक्र आहे, सगळ्या चक्राची शुद्धी होईल, पण ह्या चक्राची शुद्धी काय, कशाची गरज आहे? विशेष शुद्धी. चक्रचा अर्थ माहितीच आहे, स्पायरल, फिरणे, ऊर्जेचं रूप, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. तर तुमची ऊर्जा कशा प्रकारे फिरत आहे? भगवान शिवच्या कंठामध्ये विष त्यांनी धारण केलं. तर हे चक्र काय सांगत आहे माहित आहे? तुमचं विष ह्याच चक्रमध्ये बसलेलं आहे, तुमच्या गळ्यात बसलेलं आहे तुमचं विष तत्व. आणि जिथे विष आहे, त्या चक्राचीच तुम्हाला विशेष शुद्धी करायची आहे. ऍक्टिव्हली विष इथे आहे, म्हणून हे विशुद्धी आहे. विशुद्धी चक्र दोन अलग अलग विचारांना एक रूपता देते, सामंजस्यता देते. दोन अलग अलग थॉट. तुम्ही ह्या चक्रावर पॉझिटिव्हिटीचंही क्रिएशन करू शकता, तर निगेटिव्हिटीचंही क्रिएशन करू शकता. तुमच्या माइंडमध्ये ह्या समाजासाठी, जगासाठी, स्वतःसाठी पॉझिटिव्ह थॉट सुद्धा येऊ शकते, किंवा निगेटिव्ह डिस्ट्रक्टिव्ह थॉट सुद्धा येऊ शकतात. मरण्यासाठी सगळ्यात बेस्ट जागा हीच आहे. याला चोकअप करा, माणूस खतम. जर पुऱ्या शरीरात तुम्ही कुठेही काही दाबा, तुम्हाला काही फरक नाही होऊ शकत. दाबल्याने जर कोणी मरत आहे, हे पूर्ण शरीरात बाकी जागेवर कुठं शक्य नाही, फक्त इथे शक्य आहे. त्यामुळे फाशी लावणे हाच प्रकार जास्त, सगळ्यात जास्त फेमस आहे. विशुद्धी चक्र जे जागा आहे ना, हे डिस्ट्रक्टिव्ह पण तेवढीच आहे जेवढी पॉझिटिव्ह आहे. एक व्यक्ती बोलण्याच्या थ्रू इतके फुलं उधळू शकते की समोरच्याचे जीवन धन्य होऊन जाईल, आणि एक व्यक्ती बोलताना इतके काटे, इतके तलवारीच्या धारेसारखं शार्प वर्ड वापरू शकते की समोरचा व्यक्ती त्याच्या वाणीनेच मरून जाईल. इतकी धार या गड्यामध्ये आहे. हे चक्र अमृत आणि विष दोघांनाही एकत्रित करते. अमृत आणि विष. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वादिष्टान चक्र आकर्षणाचं केंद्र आहे, तर तुम्ही पॉझिटिव्हिटी सुद्धा आकर्षित करू शकता, पण त्याच लेवलवर तुम्ही निगेटिव्हिटी सुद्धा आकर्षित करू शकता. इथेच लेडीजचा किंवा सेन्सिटिव्ह जेंट्सचा सुद्धा एक प्रश्न सुरू होते की दादा मला डीठ खूप लागते, नजर खूप लागते. खूप लागते नजरचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही निगेटिव्ह वे मध्ये तुमचं स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्ह आहे, आणि तुम्ही लोकांची निगेटिव्हिटी स्वतःकडे आकर्षित करत आहे. बस, याच्यापेक्षा दुसरा काही त्याचा अर्थ नाहीये. त्याच लेवलवर जसं स्वादिष्टान चक्र एक पॉइंट आहे, एक डोअर आहे निगेटिव्हिटीला तुमच्या शरीरात एंट्री देण्यासाठी, त्याच लेवलवर विशुद्धी चक्र सुद्धा एक डोअर आहे निगेटिव्हिटीला एंट्री देण्यासाठी. हे अमृत आणि विष दोघांचंही केंद्र आहे. जेव्हा तुम्ही ह्या चक्रावर पोहोचता आणि पॉझिटिव्हली जर तुम्ही व्यक्त होत नाही आहे, तर कुठेतरी निगेटिव्हली तुम्ही कनेक्ट व्हा. आणि हाच तो सूक्ष्म जगत मध्ये जाण्याचा डोअर आहे, जिथून आपण ज्याला म्हणतो भूत प्रेत बाधा, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक तत्व, निगेटिव्ह एंटिटीज, नकारात्मक आत्मा, हे जेवढे असे वर्ड्स आहे ना, हे सगळे इथून चालते. तुमच्या मस्तिष्कवर, मनावर कोणत्या तत्वाचा प्रभाव आहे, इथून चालते. देवतत्व आहे की नकारात्मक तत्व आहे, विशुद्धी चक्र डिसाईड करेल. तुम्ही किती बोलू शकता, किती व्यक्त होऊ शकता, तुमचं विशुद्धी चक्र डिसाईड करेल. जो व्यक्ती ह्या चक्राचं ध्यान करते किंवा ह्या चक्रावर फोकस करते, त्याला अखंड मनाची शांती भेटते, एकदम स्थिर होऊन जाते. कारण की बुद्धीवर पकड येते, त्याची मनावर पकड येते. त्याचं वाक्पटुता वाढून जाते, त्याचं
वक्तृत्व वाढून जाते, बोलण्याची कला वाढते, तो ज्ञानी होते, नॉलेज इतकं येणं सुरू होऊन जाते त्याच्याकडे, डिवाइन नॉलेज सुद्धा रिसीव्ह करते तो. वर्ल्डली नॉलेज तर करतच आहे, पण डिवाइन सुद्धा, त्याला स्टोरेज सुद्धा करते आणि त्याला एक्सप्रेस सुद्धा करता येते. आणि तो व्यक्ती रोग, दुःखापासून तर मुक्त होतेच होते, पण लोकांसाठी सुद्धा त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढते. कारण की हा क्रिएशनचा चक्र आहे, क्रिएटिव्हिटीचा चक्र आहे. इथे अफर्मेशन चालतं की आय एम क्रिएटिव्ह, आय एम क्रिएटिव्ह. तर अशा प्रकारे हे जे चक्र आहे, म्हणून मी खूप वेळा प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो की प्लीज तुमच्या भावनांना व्यक्त करा. तुमची निगेटिव्हिटी सोबत कनेक्ट आहे, तुम्ही निगेटिव्हिटी सोबत कनेक्ट आहे, तर लोकांना असं वाटतं की दादा प्रत्येक वेळेस निगेटिव्हिटी सोबत कनेक्ट आहे, असं का बरं म्हणतात. ऍक्च्युली मी तुम्हाला काही निगेटिव्हिटी सोबत कनेक्ट आहे असं नाही म्हणत आहे. मी तुम्हाला हे सांगत आहो की हे चक्राची ती पॉवर आहे की त्या निगेटिव्हिटी मध्ये नेऊन तो पकडून ठेवते आपल्याला. आणि तुम्ही ते ऊर्जा ग्रहण केल्यामुळे तुमच्यामध्ये ते त्रास होत आहे. तुम्ही याला क्लीन करा, याला जितक्या लवकर क्लीन करा तितक्या लवकर तुमचं सगळं बदलणे सुरू होऊन जाईल. स्मरणशक्ती वाढून जाईल, बोलण्याची कला वाढून जाईल, अभ्यास चांगला होईल, गणित चांगलं होईल, तुमचं नेटवर्किंग मार्केटिंग चांगलं होईल, तुमचं ट्रेडिंग चांगलं होईल. तुम्ही जर काउन्सिलर आहे तर तुम्ही काउन्सिलिंग चांगलं करू शकता. तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या टीमचे लीडर आहे तर तुम्ही तिथे त्यांना चांगल्या प्रकारे गाईड करू शकता, काउन्सिलिंग करू शकता, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता. तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचे काम, तुमचे गोल्स, तुमचे ध्येय रिप्रेझेंट करू शकता. किती महत्वाचा चक्र आहे आपल्यासाठी हा. प्लॅन प्रेझेंटेशन देत आहे आपण, लोकांसमोर जाऊन भेटत आहे, बोलताच येत नाहीये, शब्द आठवत नाही. ठीक आहे, भले कंपनी लेवलवर शब्द नसन आठवत, पण अरे पण जनरल तर शब्द आठवा, जनरल तर बोला. हाय हॅलो तर चांगल्या पद्धतीने करा, त्याच्या व्यक्तीच्या मनासोबत कनेक्ट होण्याचा तर प्रयत्न करा, त्याचे विचार, त्याचे दुःख तर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्या स्टोरीमधून त्याला तुम्ही रिमेडीज द्या, त्याला ऍज अ सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे ते त्याच्यासमोर उभं करा, की बघा तुम्हाला माझं प्रोडक्ट किती मदत करू शकते. पण असे डोके आपले चालतच नाही. का? कारण की विशुद्धी चक्र गडबड आहे. बोलता बोलता तुम्हाला ठसका येईल, बोलता बोलता तुम्हाला खकर खकर म्हणजे गळा तुमचा चोकअप होऊन जाईल, बोलता बोलता तुमचे शब्द अटकणार किंवा तोत्रे बोलणार किंवा लंबा पॉज घेऊन राहिले. हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या सगळ्या तुमच्या विशुद्धी चक्राचे निगेटिव्हिटीचे लक्षण आहे. आणि त्यामुळेच तुमच्या वाणीचा प्रभाव दुसऱ्यावर पडत नाही. हे चक्र घशा, हे जे घसा आहे आपला, या घशाच्या मागे हे जे गड्डा असते ना, जवळपास ह्या ठिकाणी आपल्या पेशी आहेत, थायरॉइड ग्रंथी आहे, वोकल कॉर्ड आहे, इथून ते सुरू होते. हे ट्रिगर पॉइंट आहे ह्या चक्राचं. तुम्ही याला जर फोकस केलं, याच्यावर जर ध्यान दिलं, तर तुम्हाला कळून जाईल की हे चक्र काय आहे म्हणून. इथूनच त्याची उत्पत्ती होते. हे चक्र शरीर भागाशी जास्त जोडलेलं नाहीये, हे प्राणासोबत जोडलेलं आहे, हे डिवाइन सोबत कनेक्टेड आहे, हे सूक्ष्म शक्तीसोबत कनेक्टेड आहे. त्यामुळे सूक्ष्म जगतमध्ये जाताना, मेडिटेशन मध्ये जाताना, मेडिटेशनचे अनुभव घेताना तुम्हाला चांगले अनुभव येतात, वाईट अनुभव येतात, झोपीमध्ये तुम्हाला वाईट स्वप्न येतात. हे सगळे निगेटिव्ह विशुद्धीचे लक्षण आहे. पॉझिटिव्ह स्वप्न येत आहे, पॉझिटिव्ह विचार येत आहे, डिवाइन इंडिकेशन येत आहे, फ्युचर प्रेडिक्शन येत आहे. विशुद्धी चक्र पॉझिटिव्ह असल्याचे लक्षण आहे. हे चक्र दात, कान, नाक, घसा, वाणी याच्याशी केंद्रित आहे. त्यामुळे याची जी शक्ती आहे ती वाणी आहे. वाणीची शक्ती आहे, वाणीचे तत्व आहे, श्रवण ऊर्जा, श्रवण शक्ती. आणि त्याचं फिजिकल स्वरूप आहे कान. स्वर यंत्रावर याचा सगळ्यात जास्त प्रभाव पडते. त्यामुळे विशुद्धी चक्र ज्याचा बिघडते, त्याची वाणी थांबून जाते, तो बोलू शकत नाही, घसा त्याचा बंद होऊन जाते, बोलायला गेला तर घसा चोकअप होते. ठीक आहे. नाक, कान, घसा, दात, दाढ, हे हा सगळा भाग, हे इथलं दुखणे, टॉन्सिल्स वाढणे, गलगंड होणे आणि थायरॉइड होणे, हे एवढे प्रकार आहे जे विशुद्धी चक्राच्या निगेटिव्ह फॉर्ममुळे ऍक्टिव्हेट होतात. ह्या चक्राचं जे
स्वरूप आहे, रंग आहे, तर स्काय ब्ल्यू कलर आहे. हलका आकाशी कलर, हा स्काय ब्ल्यू कलर ह्या चक्राचा रंग आहे. तत्व काय आहे विशुद्धी चक्राचं? आकाश तत्व. आकाश तत्व असल्या कारणाने याचा रंग सुद्धा आकाशी आहे. याचा बीज मंत्र काय आहे? हम हे याचं बीज मंत्र आहे. आणि याला 16 पाकळ्या आहे. 16 पाकळ्या. मी म्हटलं ना, हा का बरं इतका महत्वाचा आहे? कारण की इथून स्वर क्रिएट झाले, स्वर. बाकीच्या चक्रावरून तर व्यंजन क्रिएट झाले, वर्ण क्रिएट झाले. इथून स्वर क्रिएट झाले. आणि 16 स्वर आहे आपले. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. आणि मधात रु, रू, लृ, लृ. हे 4 आणखी एक्स्ट्रा आहे. अशा प्रकारे 16 स्वर आहेत आपले. आणि ह्या ठिकाणी असं म्हटलं जातं की कृष्णाचं स्थान आहे. कृष्ण भगवंत, कारण की कृष्णापेक्षा चांगल्या पद्धतीने व्यक्त होणारा ह्या जगात आजपर्यंत कोणी झाला नाही. इतक्या सुंदर पद्धतीने कृष्ण व्यक्त झाले. क्रिएटिव्ह होते. आर्ट होतं त्यांच्यामध्ये, कला होती, एक संमोहन होतं. त्यांच्या वाणीमध्ये असं बळ होतं की ते कोणालाही मोहित करू शकत होते. त्यांना क्रिएशन इतकं छान जमत होतं की त्यांनी शून्यातून मोठं अस्तित्व निर्माण करून दाखवलं. त्याग सुद्धा त्यांनी तितक्याच लेवलवर करून दाखवला. हे चक्र जेव्हा ते वादन करते, बासुरी वाजवत होते, हे वादनचं आहे, वाणीचं चक्र आहे, स्वर आहे याच्यामध्ये. जे लोक गायक आहे, वादक आहे, अलग अलग इन्स्ट्रुमेंटवर ज्यांची कमांड आहे, त्या सगळ्यांचं हे विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट आहे. काल मी एका जणांसोबत बोलत होते. असे ते गाणे म्हणणारे लोक आले म्हणे, हे तर सर अलगच दुनियेत राहतात. ऍक्च्युली ते विशुद्धी चक्रामुळे अलग दुनियेत राहते. त्यांना या जगाची काही लेना देनाच नाही. इथून वरच जातेच ते लोक. इथून ऍक्टिव्हेट आहे आणि इकडून ते कनेक्शन पकडते. डिवाइन थॉट, डिवाइन नॉलेज, डिवाइन स्वर, डिवाइन कॉम्बिनेशन. ए आर रहमानची तुम्ही इंटरव्ह्यू बघा तर ते हमेशा हेच म्हणतात की मी काहीच क्रिएट करत नाही, मी बस मेडिटेशन मध्ये चालला जातो. मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जातो, व्हॉइस येतात, लिरिक्स बनतात, स्वरांची रचना होते, मी त्याला एक्सप्रेस करतो बस. आणि ते होऊन जाते. मला माहित पण नाही, मला त्याच्या मागचं काही नॉलेज नाहीये, का कसं हे नाही माहित, पण होते. पण होण्याची प्रोसेस येत आहे की मी मेडिटेशन मध्ये, मेडिटेटिव्ह लेवलवर मी उतरत असतो. ऍक्च्युली काय करते ते इथून वर जात आहे, वरून नॉलेज रिसिव्ह करत आहे आणि एक्सप्रेस करत आहे बस. तर आपण म्हणतो कृष्ण संपूर्ण आहे, 16 कला संपूर्ण. त्यामुळे त्यांचे कमांड विशुद्धी चक्रवर आहे आणि त्यांचे 16चे 16 ज्या कला आहे व्यक्त होण्याच्या, त्या सगळ्या कृष्णाजवळ आहे. आता ह्या चक्रावर एक अॅनिमल स्पिरिट आहे. पुन्हा हत्ती हेच ह्या चक्राचं अॅनिमल स्पिरिट आहे. कारण की हत्ती सुद्धा, त्याचं माइंड सुद्धा त्या लेवलवर ऍक्टिव्ह आहे. व्यक्त होण्यामध्ये हत्ती खूप समोर आहे आपल्या. इथलं बीजाक्षर काय आहे? हम इथलं बीजाक्षर आहे, हम. इथले जे देवता आहे ते सदाशिव आहे, सदाशिव. आणि सदाशिवचं स्वरूप पंचमुखी स्वरूप आहे. आता 5 चेहरे, याचं काय कारण आहे? ते अलग अलग प्रकारे व्यक्त होत आहे बस. अलग अलग प्रकारचं नॉलेज, अलग प्रकारचं विजडम त्यांच्या जवळ आहे आणि व्यक्त होण्याचे तितके प्रकार त्यांच्या जवळ आहे. तर पंचमुखी शिव, सदाशिव हे तिथले देवता आहे. शक्ती कोण आहे? तर साकिनी नावाची शक्ती, भगवतीचं स्वरूप आहे. साकिनी नावाची देवी त्या ठिकाणी शक्तीच्या स्वरूपात आहे. तिचा प्रकाश इतका तेजस्वी आहे, व्हाईट लाईट, डिव्हाइन व्हाईट लाईट. जो प्रकाश तुम्ही अनुभवता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळाच व्हाईट लाईट आहे हिचा. आणि जगात जे अमृत तत्व आहे त्या अमृतापेक्षा पण पॉवरफुल, म्हणजे अमृतामध्ये पण अमृत जर कोणापाशी आहे तर ते ह्या शक्तीपाशी आहे, साकिनीपाशी. चंद्राच्याही अमृतापेक्षा पवित्र ही शक्ती आहे, इतकं हिला इम्पॉर्टन्स दिला आहे. विचार करा किती पवित्र असेल ही. आता ह्या चक्राला
ऍक्टिव्हेट कोण्या पद्धतीने केल्या जाते? फिजिकल रूपात. तुम्ही गळ्याचा जेव्हा व्यायाम करता तेव्हा हे चक्र ऍक्टिव्हेट होते. खूप लोकांची मुवमेंटच होत नाही गळ्याची. मान पूर्णपणे होतच नाही, कान ह्या खांद्याला लागत नाही, पूर्णपणे टिल्ट होत नाही, पूर्ण मागं जात नाही, पूर्ण खाली येत नाही, नसा लागलेले आहे, पूर्ण चोकअप आहे. विशुद्धी चक्र. ओरडणे, आ ई ओ, हे जे स्वर आपण बाहेर काढतो जोऱ्यात, त्यामुळे हा चक्र ऍक्टिव्हेट होते. जालंधर बंद म्हणजे श्वास पूर्ण सोडून किंवा भरून जेव्हा तुम्ही इथे लॉक लावता, म्हणजे ही हनुवटी जेव्हा याच्यात दाबता अशी, आणि काही वेळसाठी तुम्ही त्याला बंद करून ठेवता, त्याला जालंधर बंद म्हटलं जाते. तो बंद जेव्हा लागते त्या श्वास आतमधल्या आतमध्येच राहते. जोपर्यंत तुम्ही हे लॉक ओपन करत नाही, श्वास रिलीज होणार नाही किंवा नवीन श्वास येणार नाही. जालंधर बंद ह्या चक्राला ऍक्टिव्हेट करते. एक खेचरी मुद्रा आहे. जीभ उलटी फिरवणे, टाळूला लावणे आणि शांत बसणे. हे खूप छान आहे. जेव्हा पण तुमच्या डोक्यात हजारो विचार, खूप सारे विचार, खूप सारे थॉट जर चालत आहे, अभ्यास करताना लक्ष लागत नाही, खूप सारे विचार येत आहे, एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना लक्ष नाही लागत आहे, एंडलेस थॉट चालत आहे, तुम्ही प्रयत्न करून सुद्धा थॉट थांबत नाही, तुम्ही मेडिटेशन करून सुद्धा थॉट थांबत नाही, उलट चॅन्टिंग करता, मेडिटेशन करता थॉट आणखी वाढत आहे. अशा वेळेस जीभ पलटवा, शेंडा वरती लावा, तोंड बंद करा, शांत बसून जा. विदिन अ सेकंद, मिनिट सुद्धा लागत नाही, विचार थांबून जाते. पॉवरफुल टेक्निक आहे ही टेक्निक. प्रत्येक प्रत्येक आणि प्रत्येक सक्सेसफुल पर्सन वापरते, त्यांना दिलेली की आहे ही. जेव्हा पण तुम्हाला डिवाइन थॉट रिसीव्ह करायचा आहे, अमृत शक्ती रिसीव्ह करायची आहे, त्यावेळेस हेच सांगितले जाते की शांत बसा, हाताला तुम्हाला जे काही समजते त्या मुद्रेमध्ये तुम्ही कन्वर्ट करा, लांब खोल श्वास घ्या आणि जीभ पलटून टाका. 1 मिनिट, 2 मिनिट, 10, 21 21 वेळा श्वास घ्या डीप मध्ये. तुमच्या लक्षात येईल, तुमचं शरीर शांत झालं, मन शांत झालं, विचार शांत झाले, अचानक ऊर्जा वाढली, आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटायला लागलं, किंवा तुम्ही कनेक्ट झाले, किंवा तुम्हाला एकदम सडनली क्विक झालं, अरे मी ह्या साईटवर जाऊन बघू काय, हे बघू का, ते बघू काय, आणि तुम्ही तिथे जाल, ते पुस्तक उचलाल, ती वेबसाईट ओपन कराल, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. इतका पॉवरफुल टेक्निक आहे, आपल्याला माहितच नाही. आपण दिवस रात्र विचारच करत बसतो. ते याला खेचरी मुद्रा म्हटलं जाते. उज्जयी प्राणायाम आहे. त्यामध्ये असं गळा आवरला जाते आणि असा आवाज काढला जाते, असा, म्हणजे जोरात असा किर्र आवाज तुमच्या गळ्यातून तुम्हाला काढला जाते. हा जितक्या जोरात तुम्ही आवाज काढता, तितकं विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट होते. तर ही होती प्राणायामची टेक्निक, व्यायाम करण्याची पद्धत. यामध्ये चक्रासन, अर्धचक्रासन हे प्रकार आहे, ज्यामध्ये तुमच्या गड्यावर त्रास येते, म्हणजे डोकं असं पूर्ण पलटते, मान पूर्ण अशी स्ट्रेच स्ट्रेच होऊन जाते. त्यामध्ये डोक्यावर उभं राहणे, ज्याच्यामध्ये तुमच्या मानेवर त्रास होते, ताण पडते, ते सगळेचे सगळे योगासन प्राणायाम तुमच्या विशुद्धी चक्राला ऍक्टिव्हेट करणारे आहे. जालंधर बंद आहे आणि खेचरी मुद्रा आहे. हे चक्र मानवाच्या गुणवत्तेशी आणि उत्क्रांतीशी कनेक्टेड आहे. हे बुद्धीचं शुद्धतेसाठी आणि मनाच्या शुद्धतेचं चक्र आहे. ह्या चक्राला उच्च विवेक प्राप्त होते व्यक्तीला. अशी ही विशुद्धी चक्राची माहिती आहे. एक शॉर्ट मध्ये तुम्हाला एका मिनिटात सगळं समजून सांगतो. विशुद्धी चक्र हे आपल्या चक्र प्रणालीमध्ये 5वं चक्र आहे. त्याचं स्थान तुमच्या गड्यावर आहे, घशाच्या आतमध्ये. थायरॉइड ग्लँड ही त्याची जागा आहे. वाणीचं वक्तृत्व कला, बोलण्याची कला, गायन कला, स्पष्ट होण्याची कला, व्यक्त होण्याची कला, संमोहन कला, बोलण्याची कला, बोलण्यामध्ये वाणीचं पावर, तुमच्या शब्दाची रचना, शब्दाची गुणवत्ता, स्मरणशक्ती, आणि त्याला रिप्रेझेंट करणे, व्यक्त करणे, म्हणजे आठवणे आणि व्यक्त करणे, हे सगळे गुणधर्म तुमचे विशुद्धी चक्रमध्ये आहे. डिवाइन सोबत कनेक्ट होणे, डिवाइन थॉटला, डिवाइन एनर्जीला, डिवाइन नॉलेजला रिसीव्ह करणे, त्याला स्टोअर करणे, त्याला अनालिसिस करणे आणि त्याला व्यक्त करणे समोरच्या व्यक्तीच्या अनुसार, हे सगळी कला विशुद्धी चक्राची कला आहे.
नेटवर्किंग करणे, मार्केटिंग करणे, ट्रेडिंग करणे, गणिताचं काम करणे, सीए आहे, आयटी मध्ये आहे तुम्ही लोक, जिथे तुम्हाला ब्रेन वर्क खूप जास्त करावं लागते. स्मरणशक्ती तुमची चांगली असणे खूप आवश्यक असते. अभ्यास करणे आहे, अभ्यासाला आठवणे आहे, वायवा देणे आहे, इंटरव्ह्यू देणे आहे, लिखाण करणे आहे, लिखाणामध्ये तुमचे मनातले विचार व्यक्त करणे आहे, तुम्हाला स्टेज परफॉर्मन्स देणे आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू घेणे आहे किंवा इंटरव्ह्यू देणे आहे, तुम्ही काउन्सलर आहे, तुम्ही टीचर आहे, तुम्ही प्रमोटर आहे, तुम्ही लीडर आहे. प्रत्येक जागेवर ज्याला व्यक्त होणे आहे, प्रत्येक ठिकाणी हे चक्र पॉवरफुली काम करते. हे चक्र अमृत तत्वाशी कनेक्टेड आहे. त्यामुळे जर खेचरी मुद्रा जर तुम्ही लावली, तर अमृत शक्तीचं ग्रहण सुद्धा तुम्ही करणे सुरू करता. हेच चक्र वाईट स्वप्न आणि चांगले स्वप्नाचं कारण आहे. हेच चक्र तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करण्याचं कारण आहे. मानसिक क्षमतेला कमी करणे, भास होणे, खाज, त्वचारोग, गलगंड, अल्झायमर, अं, तुमचं स्मरणशक्तीचा ऱ्हास होणे, भूत प्रेत बाधा दिसणे, बंधन दोष, बाधा दोष, वेडेपणाची लक्षणं, अति बोलणे, कमी बोलणे, मुकेपणा, एकटेपणा, व्यक्त न होणे, हे सगळे ह्या चक्राचे निगेटिव्ह पार्ट्स आहेत. उच्च स्मरणशक्ती, उच्च चेतना, उच्च मस्तिष्कचा विकास, हायली न्यूरॉन्स तुमचे वर्क करणे, ब्रेन मध्ये तुमचे पॉवर असणे, बुद्धी क्षमता, गणितीय क्षमता, वाक्पटुता, कला, कौशल्य, चातुर्य, गायन कला, वादन कला, संगीत, शब्दांची रचना, वकील, गणितज्ञ, टीचर, काउन्सलर, लीडर, सगळं काही ह्या चक्राची देण आहे. ह्या चक्राचा रंग आहे स्काय ब्ल्यू, तत्व आहे आकाश, बीज मंत्र आहे हम. अ आ इ उ रू रू लु रू लू, ए ऐ ओ औ अम अह. हे 16 पाकडे आहे, 16 वर्णाक्षर, 16 स्वर. ह्या चक्राचं 16 प्रकारे अभिव्यक्त होण्याची कला आहे. इथले आकाश तत्व असल्या कारणाने याचं कनेक्शन वाणी सोबत आहे आणि कानासोबत आहे. गळा आणि कान हे याचे मुख्य तत्व आहे. शारीरिक कोण्या वस्तूसोबत भागासोबत कनेक्ट नसल्याने हे स्पिरिट सोबत कनेक्ट आहे, डिवाइन सोबत कनेक्ट आहे, सूक्ष्म तत्वासोबत कनेक्टेड हे चक्र आहे. इथून तुमचं फिजिकल आणि सूक्ष्म दोन्हीकडे 50-50 बॅलन्सिंग होत असते. या चक्राचे देवता आहे सदाशिव. ते पंचमुखी आहे, 5 प्रकारे त्यांच्याजवळ पण व्यक्त होण्याची कला आहे. दुसरं साकिनी नावाची शक्ती आहे, जी कला, कौशल्य, सौंदर्यता, वाणी, बुद्धी, व्हाईट लाईट, प्रकाशाची देवता आहे, अमृताची शक्ती आहे. अॅनिमल स्पिरिट इथे हत्ती आहे. हे चक्र तुमचं उच्च विवेक, तुमच्या बुद्धीची क्षमतेसोबत आणि मनासोबत कनेक्टेड आहे. फिजिकली याला ठीक करू शकतो मानेचा व्यायाम करून, मानेची एक्सरसाइज करून, प्राणायाम करून, उज्जयी प्राणायाम करून, खेचरी मुद्रा लावून आणि जालंधर बंदाच्या द्वारे आपण या चक्राला फिजिकली ऍक्टिव्हेट करू शकतो. लिहिणे, बोलणे, ओरडणे, एखाद्या रूम मध्ये बंद होऊन एखादी उस्ती घेऊन त्याला मारणे, त्याला चावणे, त्याला ओरखडणे, बोखडणे, गोल 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 मान फिरवणे, गोल 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 एकाच जागेवर घिरक्या मारणे, गोल 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 फिरणे, किंवा एकाच जागेवर ते सुफी सारखं असं 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 गोल 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 राऊंड मारणे, दोन्ही हात ओपन करून आणि चक्कर येऊन पडणे. हा विशुद्धी चक्राचा ओपनिंगचा सगळ्यात फास्ट उपाय आहे. सगळ्यात फास्ट उपाय. एका रूम मध्ये बंद व्हा आणि पुऱ्या भावना व्यक्त करा. तुमच्या निगेटिव्हिटीला लिहा आणि जाळून टाका. व्यक्त व्हा, फक्त व्यक्त व्हा, कसंही करा पण व्यक्त व्हा. जितकं तुम्ही व्यक्त व्हा, जितका तुमचा राग आहे, क्रोध आहे, ह्याच चक्रामुळे सगळ्या बायांना थायरॉइड होत आहे, प्रॉब्लेम्स होत आहे, लक्षात घ्या. व्यक्त नाही होऊ शकत आहे, मनातल्या भावना तुम्ही बोलू नाही शकत आहे. दुःख तुम्हाला कोणी सांगू शकत नाहीये तुम्ही कोणाला. दाबून दाबून दाबून, आणि काही काही बाया तर इतक्या बोलते की त्याच्या बोलण्यामुळे दुसऱ्यांना प्रॉब्लेम आहे. दोन्हीही कंडिशन मध्ये तुमचे चक्र हायपर ऍक्टिव्ह आणि लोअर ऍक्टिव्ह आहे. याला बॅलन्स करणे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि हा चक्र जर बॅलन्स झाला तर स्पिरिच्युअल लाईफ आणि तुमची ही जी आपली मटेरियल लाईफ आहे, संसार आणि अध्यात्म, दोन्हीही बॅलन्स होणे सुरू होऊन जाते. आज नाही नाही म्हणता म्हणता खूप लंब चाललं गेलं सेशन. कारण की मला माहित नव्हतं की छोटीशी इन्फॉर्मेशन होती इतकी दूर जाईल.
पण आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजल्या असेल. जे बोललो ते व्यर्थ गेलं नसेल. जर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. ओके. सर्वांनी रेडी व्हा. हा. हे याच्यासाठी मी रेडी करत आहे की मला माहित आहे बघा, आपण किती जण आता ग्रुपमध्ये जवळपास आहे ना, 40 जण जॉईन झाले. काही लोक त्याच्यामध्ये फॅमिली मधलेच आहे, तर डबल डबल लोक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मॉर्निंग मध्ये आहे ना, 17 ते 20 लोक जॉईन होत आहे. 2 जण ते मीच आहे त्याच्यामध्ये. तर मला हे म्हणायचं आहे की काही ना काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येकाला येऊन राहिलाय की ते मॉर्निंग मध्ये बसूच शकत नाही. तर अशा वेळेस मी तुम्हाला एक रेकॉर्डिंग अवेलेबल करून देईल, ज्यामध्ये एंजेल्सचं इन्व्होकेशन आणि सेवन चक्र हे दोन्ही राहील. तुम्ही तुमच्या वेळेवर त्याला मेडिटेट करा. मी ऍक्च्युली हे देत का बरं नाही, मला का बरं द्यायचं नव्हतं, कारण की मग मॉर्निंग मध्ये लोक बसणं बंद करून टाकत. आणि ऍक्च्युली मला मॉर्निंग मध्ये यासाठी बसवायचं आहे तुम्हाला, की तुम्हाला डिसिप्लिन मध्ये आले पाहिजे. एक सवय लागली पाहिजे तुमच्या जीवनाला सुरळीत करण्यासाठी. आणि जे मी मॉर्निंगला एनर्जी शेअर करत आहे, ती एनर्जी तुम्ही रिसीव्ह केली पाहिजे, बस त्यासाठी, है ना. पण जर तुम्ही पोटेन्शियल आहे, तुम्हाला असं वाटते की अं, हे मेडिटेशन तुम्हाला दिलं पाहिजे, तुम्ही करू शकता, तर वेल अँड गुड, करा. काही प्रॉब्लेम नाही. चला, सर्वांनी शांत रिलॅक्स बसा. मागच्या वेळेस सारखंच इन्स्ट्रक्शन राहील. शरीरावर कोणत्याच प्रकारचं असं बंधनकारक, म्हणजे हार्ट जे तुम्हाला टोचत आहे, बांधल्यासारखं होत आहे, असं काहीही ठेवू नका. रिलॅक्स बसा. खाली बसणे जर प्रॉब्लेमॅटिक होत असेल, तर चेअरवर बसा. कारण की आपण एंजेसला इन्व्होक करता, त्यामुळे तुमची बॉडी रिलॅक्स असणे फार आवश्यक आहे. ओके. तुमची बॉडी रिलॅक्स असणे खूप आवश्यक आहे. शांत स्थिर बसा. हात तुमचे असे असले पाहिजे. बघा, हात असे असे क्रॉस काहीच करू नका. असे बंद करू नका. फक्त असे सरळ खोला आणि मांडीवर ठेवून द्या. हा जो पाम आहे, हा आकाशाकडे ओपन असला पाहिजे. याला म्हटलं ते रिसिव्हिंग मोड. तुम्ही रिसीव्ह करत आहे. ओके. तर शांत रिलॅक्स बसा. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा. शांत रिलॅक्स बसा. पाठीचा कणा ताठ, मान हलकी, चेहरा हलकासा वरच्या बाजूने टिल्ट करा. पूर्ण लक्ष तुमचे दोन्ही डोळे, पूर्ण लक्ष तुमच्या मस्तकावर, आज्ञाचक्रावर द्या. दोन्ही भुवयांच्या मधात. तुमचे दोन्ही हात तुमच्या मांडीवर ठेवा. तळ हात आकाशाकडे ओपन असले पाहिजे. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. अफर्मेशन म्हणा. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. हे तुम्ही मनात म्हणा. लांब खोल श्वास. श्वास सोडा. लांब खोल श्वास. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. श्वास सोडा. लांब खोल श्वास. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. श्वास सोडा. पूर्ण लक्ष तळपायांकडे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लांब खोल श्वास घेत राहा. अफर्मेशन देत राहा. पूर्ण लक्ष. पोटऱ्या, तुमचे गुडघे, तुमच्या मांड्या. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष. तुमचं हिप एरिया, तुमची कंबर, तुमच्या जांघा, तुमचे जेनेटल ऑर्गन,
तुमचं ओटीपोट. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लांब खोल श्वास. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. श्वास सोडा. पूर्ण लक्ष नाभीवर, पोटावर, तुमची छाती, तुमची लोअर बॅक, अप्पर बॅक, तुमचं पाठ, पाठीचे मणके. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष मानेवर द्या. गळा, मान, खांदे, हात, तळहात, बोट. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, मस्तक, कान, नाक, डोळे, ओठ, त्वचा. पूर्ण लक्ष द्या. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर द्या. सेंटर ऑफ युअर फोरहेड. पूर्ण लक्ष. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर द्या. काय चालू आहे तुमच्या माइंडमध्ये? रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास पूर्णपणे शांत होत आहे. रिलॅक्स होत आहे. शांत होत आहे. तुम्ही आणखी शांत होत आहे. सर्व विचार शांत होत आहे. पूर्ण लक्ष तुमचं श्वासावर आहे. श्वास येणे, श्वास जाणे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास येत आहे, श्वास जात आहे. अनुभव करा तुमच्या डोक्याच्या वर एक व्हाईट क्लाउड क्रिएट झालेला आहे. व्हाईट क्लाउड, डिव्हाइन व्हाईट क्लाउड तुमच्या डोक्याच्या वर आलेला आहे. आणि बघा त्या क्लाउड मधून डिव्हाइन व्हाईट लाईट, एकदम प्युअर लाईट, चंद्राचा प्रकाशासारखा एकदम शुद्ध आणि स्वच्छ, पांढरा शुभ्र, शांत आणि शीतल व्हाईट लाईट तुमच्या शरीरावर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता एक फोकस तुमच्या बॉडीवर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता व्हाईट स्पार्कल्स तुमच्या बॉडीवर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता पांढऱ्या रंगाचं शुभ्र जल तुमच्या शरीरावर त्याचा वर्षाव होत आहे. पांढऱ्या रंगाची फुलं ज्या बॉडीवर पडत आहे. इमॅजिन करा हा लाईट तुमच्या सहस्त्रार चक्र म्हणजे डोक्याच्या वर सेंटर मधून तुमच्या थर्ड आय मधून आतमध्ये उतरत आहे आणि तुमच्या हार्ट मध्ये स्थिर होत आहे. एक शुभ्र प्रकाश. लांब खोल श्वास घ्या. प्रत्येक श्वासासोबत ही डिवाइन एनर्जी तुमच्या आतमध्ये उतरत आहे आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरातील सगळी नकारात्मकता, विचार, चिंता, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, भविष्याची अनसिक्युरिटी, सगळ्या भावना तुमच्या रिलीज होत आहे. प्रत्येक श्वासासोबत दिव्य अमृत तुल्य ऊर्जा, डिवाइन व्हाईट लाईट, हायर एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरामधून सर्व नकारात्मकता, रोग, बिमारी, पीडा, दुःख, मानसिक दुःख, भावनिक दुःख, वैचारिक दुःख, शारीरिक दुःख, आत्मिक दुःख सुद्धा, लहानपणापासून आजपर्यंत मिळालेले सगळं प्रकारचं निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, अनुभव, बिलीफ, परसेप्शन्स, सर्व सर्व रिलीज होत आहे.
तुमचे शरीर, तुमचं मन, तुमची चेतना हलके हलक आणि हलक होत आहे. तुमची बॉडी टोटली रिलॅक्स आणि पूर्णपणे व्हाईट लाईटने भरत आहे. इमॅजिन करा, सेंटर ऑफ युअर हार्ट हा व्हाईट लाईटचा एनर्जी बॉल क्रिएट झालेला आहे. आणि हा एनर्जी बॉल वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत याची ऊर्जा वाढत आहे. बघा, तुम्ही त्या एनर्जी बॉलच्या आतमध्ये बसलेले आहात आणि तुमचं शरीर पूर्णपणे ह्या व्हाईट लाईट मध्ये कव्हर झालेलं आहे. हे व्हाईट लाईट तुम्हाला स्ट्रेंथ आणि करेज देत आहे, सिक्युरिटी देत आहे, डिवाइन विजडम आणि नॉलेज देत आहे, डिवाइन गायडन्स देत आहे. बघा, तुम्ही तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमची ऊर्जा, तुमची आत्मिक ऊर्जा पूर्णपणे शुद्ध झालेली आहे. नाऊ यू आर रेडी फॉर रिसिविंग डिवाइन ब्लेसिंग्स. अफर्म करा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिविंग डिवाइन ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिविंग divine angelic blessings. I am ready and open for receiving divine universal blessings. लांब खोल श्वास घ्या आणि बघा, डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, तुमचे सगळे देवी देवता ज्यांना तुम्ही मानता, तुमचे इष्ट देवता, कुल देवता, स्थान देवता, वास्तु देवता, सर्व डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, गॉड कॉन्शियसनेस तुम्हाला ब्लेस करत आहे. आय इन्व्हाइट डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन गॉड कॉन्शियसनेस, प्लीज कम अँड ब्लेस मी विथ युअर डिवाइन एनर्जी. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच फॉर गिविंग मी युअर डिवाइन पॉवर. लांब खोल श्वास घ्या. आय इन्व्हाइट डिवाइन मास्टर्स, डिवाइन गुरु, ascendant master and spirit guide. I invite all of you. I invoke your divine powers, your knowledge and wisdom, your divine light. O divine masters, spirit guide, please come and bless me with your divine power. थँक यू सो मच फॉर युअर ब्लेसिंग्स. आणि फील करा, सगळे डिवाइन मास्टर्स तुमच्या लेफ्ट साइडला उभे आहेत. तुमचे सगळे गुरु ज्यांना तुम्ही मानता, सूक्ष्म जीव, दिव्य आत्मा, दिव्य शक्ती, सगळेचे सगळे तुमच्या सोबत आहेत तुमच्या लेफ्ट साइडला. ओ डिवाइन guardian angels, I invite you. I invoke your angelic powers. Bless me with your divine angelic powers. With your white light, give me strength and courage, support, power, knowledge and wisdom, intuition and enlightenment. O divine guardian angels, little cute two guardian angels, please come. Be with me all time. इमॅजिन करा, तुमच्या राईट साइडला दोन्हीही एंजेल्स उभे आहेत किंवा ते हवेत उडत आहे आणि तुमच्या दोन्ही खांद्यांवर स्पर्श करत बसलेले आहे. आय इन्व्हाइट डिवाइन अर्थ एंजल, डिवाइन मास्टर्स, डिवाइन ह्युमन बिईंग, असे लोक जे या पृथ्वीवर प्रत्यक्षात जिवंत रूपात आपल्या संपर्कात आहेत, जे आपल्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला डिवाइन नॉलेज आणि विजडम देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला ब्लेसिंग्स देण्याचा प्रयत्न करत आहे. पदोपदी वारंवार त्यांच्या तोंडातून आपल्यासाठी शुभेच्छा आणि ब्लेसिंग्स, लव आणि ग्रॅटिट्यूड मिळत आहे.
असे ते सर्व लोक जे अर्थ एंजल्स आहे. एक माझं डिवाइन हायर सेल्फ, माझं एक डिवाइन लाईटचं स्वरूप इमॅजिन करा, तुमच्या राईट साईडला तुमच्या सोबत चालत आहे. थँक यू अर्थ एंजल फॉर ब्लेस मी युअर डिवाइन पॉवर. आय इन्व्हाइट archangels, all archangels. I invite your angelic powers. Archangel Uriel, Archangel Ariel, Archangel Gabriel, Archangel Samuel, Archangel Raphael, Archangel Zophael, Archangel Heniel, Archangel Michael, Archangel Metatron, Archangel Raziel, Archangel Raguel, Archangel Israel, Archangel Sandalphon. Please come. Bless me with your divine angelic presence. I invite Archangel Michael. मी माझ्या पाठीमागे त्यांना इन्व्हाइट करत आहे फॉर प्रोटेक्शन अँड डिवाइन शील्ड. Archangel Raphael, I invite in front of my body. Archangel Raphael, heal me with your divine green light, your divine angelic healing power. Archangel Uriel, I invite you in my left side. Please come. Bless me with your divine knowledge and wisdom. Archangel Ariel, I invite you on my right side. Please come and bless me with your divine abundance, financial, prosperous, wealth energy. Archangel Zophael and Archangel Heniel, be with me, heal me, bless me with your beauty, your luxury, your divine feminine energy. Archangel Gabriel, heal me. Archangel Samuel, bless me to find my divine purpose of life. Archangel Raziel, Archangel Raguel, please come, bless me with your divine spiritual energy. Archangel Metatron, Archangel Israel, I invite you, please come, bless me with your divine knowledge, bless me, activate my consciousness, develop my mind power, psychic power, give me the knowledge of this divine universe, divine nature. Archangel Sandalphon, give me a peace and soothing energy. All archangels, bless me, be with me. Thank you for blessings, giving us your divine powers. Thank you so much. लांब खोल श्वास घ्या. I invite all divine angels, nature angels, elemental angels, plant, animal angels, spiritual angels, abundance angels, romance angels, angels who help each and every aspects of life. All angels I invite you. Thousands and thousands of angels I invite. बघा तुमच्या पाठीमागे हजारो एंजल्सची फौज तुमच्या सोबत चालत आहे. दे ब्लेस यू विथ डिवाइन लव अँड लाईट. बघा तुमचा ऑरा किती वाढत आहे. तुमच्या सोबत तुमचे डिवाइन स्पिरिट आहेत, डिवाइन मास्टर्स आहेत, गार्डियन एंजल्स आहेत, अर्थ एंजल्स आहेत. तुमच्या सोबत 15 आर्क एंजल्स आहेत. तुमच्या सोबत तुमचा गॉड कॉन्शियसनेस आहे. बघा तुमचे डिवाइन अँसेस्टर्स तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी तुमच्या सोबत चालत आहे. दिव्य शक्ती तुमच्या सोबत चालत आहे. पाठीमागे हजारोच्या संख्येने डिवाइन एंजल्स मागे आणि पुढे चालत आहे. डिवाइन लव अँड लाईट. फील द ऑरा.
Feel the energy. Thank you so much for your divine blessings. Thank you so much for your divine angelic powers. Thank you so much. Be with me. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला अनंत आणि दिव्य शक्ती देत आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही मला डिवाइन व्हाईट लाईट, लव आणि लाईट देत आहे त्याकरिता धन्यवाद. डिवाइन पॉवर्स आणि एनर्जी देत आहे त्याकरिता धन्यवाद. बघा तुमचं पूर्ण शरीर व्हाईट लाईट मध्ये कव्हर आहे. त्याच्यावर तुम्ही ग्रीन लाईट मध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल राफेल, डिवाइन हिलिंग पॉवर. त्यानंतर बघा तुम्ही पूर्णपणे रॉयल पर्पल लाईट मध्ये कव्हर आहे. हा लाईट तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे, डिवाइन शील्ड देत आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल मायकल. आणि बघा सेंटर ऑफ युअर हार्ट, तुमच्या शरीरातून डिवाइन गोल्डन लाईट सगळीकडे पसरत आहे. आणि तुम्ही सर्वांना ब्लेसिंग्स देत आहे, ग्रॅटिट्यूड देत आहे, थँक्स गिव्हिंग करत आहे. तुमची लव्हिंग एनर्जी या ब्रह्मांडामध्ये प्रवाहित करत आहे. तुम्ही अनंत आशीर्वाद सर्वांना देत आहे. तुम्ही सर्व जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी अबंडन्सची कामना करत आहे. सगळे लोक सुखी, शांत आणि समाधानी झाले पाहिजे. सगळ्यांकडे वेल्थ, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स आली पाहिजे. प्रत्येकानं प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जॉब, बिझनेस, करिअर मध्ये सक्सेसफुल होत आहे. रिलेशनशिप मध्ये सक्सेसफुल होत आहे. लव्हिंग रिलेशनशिप मेंटेन होत आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये ग्रोथ होत आहे. मटेरियल लाईफला फुल्ली एन्जॉय करत आहे. तुमचे ब्लेसिंग सर्वांकडे जात आहे. आणि बघा युनिव्हर्स, डिवाइन नेचर तुमच्या ब्लेसिंग्सला तुमच्याकडेच मल्टिप्लाय करून वापस पाठवत आहे. नाव आय एम रेडी अँड ओपन रिसिव्हिंग दिस डिवाइन युनिव्हर्सल ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन युनिव्हर्सल blessings. I am ready and open for receiving these divine, universal, abundant blessings. दोन्ही हात वर करा. लांब खोल श्वास घ्या. माझ्या मागे मागे म्हणा, हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में प्रवाहित हो. शरीर के कण कण में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से सातों चक्रों में, नव ग्रह में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. अंजुड़ी करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों में स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो. एनर्जी बॉल क्रिएट करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, अंग प्रत्यंग में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा,
हे प्राकृतिक शक्ती, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ती, दोन्ही हात ब्लेसिंग्सच्या मुद्रेमध्ये करा. हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ती, आपकी दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, आपकी हीलिंग पावर्स, आपकी अबंडेंस एनर्जी मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ये दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, दिव्य हीलिंग ऊर्जा मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ये दिव्य ऊर्जा, ये दिव्य शक्ति मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. दोन्ही हात मांडीवर खाली ठेवा. लांब खोल श्वास घ्या. त्या एनर्जी बॉलला तुमच्या मूलाधार चक्रमध्ये, तुमच्या शरीरामध्ये या एनर्जी बॉलला स्थापित करा. फील करा एनर्जीला. फील करा ह्या एनर्जीला. 2 मिनिट लांब खोल श्वास घ्या. फील करा सगळ्या एंजल्सला, डिवाइन मास्टर्सला, आर्क एंजल्सला, तुमच्या देवी देवतांना. बघा सर्वजण तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे. यू थँक्स गिव्हिंग. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. ऑल आर्क एंजल्स, डिवाइन एंजल्स, अर्थ एंजल्स, गार्डियन एंजल्स, डिवाइन मास्टर्स, डिवाइन युनिवर्स, मदर नेचर, गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन कॉन्शियसनेस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच फॉर ब्लेसिंग. आणि बघा सर्वजण आपापल्या जागेवर वापस जात आहे तुम्हाला आशीर्वाद देत, आणि तुम्ही त्या आशीर्वादला स्वीकार करत आहे. लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घासा. तुमच्या डोळ्यांना स्पर्श करा आणि गरम ऊर्जा शरीरामध्ये उतरू द्या. नाव रिलॅक्स युअर बॉडी. कसं वाटलं एंजल्सचं आवाहन माधुरीताई? गुड मॉर्निंग. तुमचे 10 मिनिट जास्त घेतले हा, सॉरी. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. आज 7 वाजेपर्यंत होता वेळ. नाही, खूप छान वाटलं दादा. ऍक्च्युली वाटलं काहीतरी अशी गरम हात आणि ऊर्जा असं थोडस तरी फील झालं, त्यामुळे छान वाटलं. वा, ब्लेस यू. थँक्यू. तुम्ही आता मीटिंग लेफ्ट करू होय, शकता. थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. मनोज सर, मीतला बोला. मीतला विचारायचं. मीत कुठे आहे? अरे, मीत लेफ्ट झाला काय? ओके, असू द्या. हा सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कसं वाटलं? छान वाटलं सर, पण आठवण काहीच नाहीये. म्हणून तर रेकॉर्डिंग बनवली मी. एक तास कसं गेलं की ब्लेस यू सर. कळलंच नाही. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर. गॉड ब्लेस यू, गॉड स्मिता ब्लेस ताई, स्मिता. अच्छा, ठीक आहे. अं, व्हेरी सन- पॉवरफुल. हा, गुड मॉर्निंग, गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. एकदम हात एकदम खूपच हेवी झाले होते आणि ओके. अजून पण तसंच आहे. मला असं वाटलं अजून थोडा वेळ तसंच बसावं. वाव. म्हटलं दादा थँक्यू. बसून राहा. कंटिन्यू मध्ये शिव आव्हान करून घ्या. ओके ओके. ओके, ब्लेस यू. हा, सनिका ताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खूप छान फील झालं खरंच. एंजल्सनी ब्लेसिंग आवाज नाही येत आहे, जोरात बोला.
खरंच एंजल्स येऊन ब्लेसिंग्स देऊन गेले असं वाटत आहे म्हटलं. वाह. छान फील होत आहे. आता मी हे रेकॉर्डिंग सर्वांना अवेलेबल करून देणार आहे. जेव्हाही तुम्हाला असं वाटलं ना की एनर्जीला इन्व्होक करायचं, पटकन लावून टाकायचं, 20 मिनिटात पूर्ण एनर्जी तुम्ही फील करून टाका. ठीक आहे. आणि सोबत सोबत मी 7 चक्राची पण रेकॉर्डिंग देईल. प्लेन वाली रेकॉर्डिंग देईल, ज्यामध्ये इन्स्ट्रक्शन नाही आहे, बस लम वम रमची चॅन्टिंग आहे. म्हणजे कसंही तुम्हाला सोपं होऊन जाईल. ठीक आहे. ही एनर्जीला पकडायचं आणि सरळ 7 चक्रमध्ये उतरून जायचं. किंवा एवढं जरी केलं ना, ब्लेसिंग्स भरभरून ब्लेसिंग्स येईल तुम्हाला. ब्लेस यू. साक्षीताई, प्रतीक्षा, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. दादा खूप छान वाटलं आजचं सेशन. आणि असं वाटत होतं की एंजल्स खरं येत आहे, असं व्हाईट लाईट सगळं असं शो होत होतं. हा आणि हा हा. छान वाटलं दादा आजचं. नाही, छान आहे. तुम्ही अगोदरपासून एंजल सोबत कनेक्टेड आहे, फक्त आपल्याला समजलं नव्हतं. आता हो समजलं आहे. आता यांना सोडायचं नाही. हो हो दादा. तुला तर 2 वर्ष अगोदरच अनुभव आला होता, बरोबर ना? आता त्याला आता कंटिन्यू कर. हो. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. दीप्तीताई, प्रणालीताई. ओके. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग दादा. दीप्तीताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान आज होतं आजचं कनेक्शन जुळलं, सेशन. कनेक्शन फील झालं. हो, थोडं थोडं वाव, जास्त नाही, ठीक आहे. थोडं. ब्लेस यू. ठीक आहे, ठीक आहे. थँक यू. ब्लेस यू, होता ब्लेस होता यू. होईल. थँक हो हो. ब्लेस यू. प्रणालीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. मला थोडंसं बरं नाही त्याच्यामुळे मेडिटेशन मिस झालं, पण शेवटचं जे अरे, आपण असं बरं अँजल नसलं इन्व्होक म्हणजे केलं. एखादा मेसेज टाकून देत जा मला. हो हो ठीक. सर्वांना सांगत आहे, जेव्हाही तुम्हाला चांगलं फील नाही होत ना, तर मेसेज तरी टाकत जा की दादा प्लीज मला हील करा. ठीक आहे ना? ओके. हा हा ठीक ओके. ब्लेस आहे. यू. ब्लेस यू. थँक्यू सो. भाग्यश्री, हॅलो दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी आहे तब्येत? कसं तब्येत, काल आम्ही दवाखान्यात गेलो होतो आणखी. आणि परवा, कालचं माझं मेडिटेशन नाही झालं. मी लवकर उठली पण घाई घाई होती आम्हाला तिकडे जायची. बरं 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 बरं. नाही झालं माझं मेडिटेशन. ठीक आज आहे. केलं मी, पण मला ना, तुम्ही जेव्हा चक्राबद्दल माहिती सांगितली ना, आमच्या इकडे खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ना, रेंज, म्हणजे जोपर्यंत बरं. थॉट चक्रापर्यंत आले नाही तोपर्यंत मला काही समजलंच नाही. फक्त थॉट चक्राबद्दलच समजलं, बाकीचं काहीच नाही समजलं. ठीक आहे, ठीक आहे. मी रेकॉर्डिंग देईल, त्याला करून घ्या. ठीक आहे. आणि ओके. ब्लेस. मेडिटेशन खूप छान होतं आणि मला स्पार्कल अनुभवले फक्त. काय होत होतं? स्पार्कल नसतात का डिवाइन एनर्जीचे, हम्म. हा हा ते. हा. स्पार्कल्स. ओके. वा, छान आहे. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू. कंटिन्यू करा. खूप लाईफ चेंज होणार आहे बरं. हे हो. सगळे लक्षणं त्याच्यासाठी आहे. त्रास जो होत आहे ना, तो लाईफ मध्ये मोठं चेंज येणार आहे, म्हणून होत आहे. याला स्वीकार करा आणि नवीन अबंडन्स साठी, नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी रेडी व्हा. ब्लेस यू. दादा, हॅलो. हम्म. मी तुम्हाला कॉल केला तर जमेल का? चालेल चालेल. ठीक आहे. सीमाताई, गुड मॉर्निंग. सुमित सर, विक्की सर. गुड हाँ मॉर्निंग सुमित सर, गुड मॉर्निंग. सर। हाँ, बहुत अच्छी फीलिंग आई सर। रियल में ऐसा लगा कि पूरे एंजल्स पूरे रूम में हैं करके मेरे मेरे साथ में। और हाँ, अभी तो मैं एक्चुअली दिया लगाकर एक्चुअली अंधेरे रूम में भगवान के सामने ये करता हूँ। हाँ हाँ. तो अंधेरा तो कुछ रहा ही नहीं, क्योंकि सब एंजल आ गए थे। उनका जो दिव्य प्रकाश वो आते हैं तो पूरा प्रकाश लेके आते हैं। तो पूरी फीलिंग एक्चुअली आ रही थी, और पूरे ऐसे रोम रोम एक्चुअली मतलब खड़े होते जा रहे थे एक्चुअली। बोलते हैं रोंगटे खड़े होते जा रहे थे। और जो आपने बोला कि हाथ ऊपर करके जो अब अपने को उनका आह्वान करना है, तो वो एक्चुअली दोनों हाथों में जो एनर्जी फील हुई ना, वो मुझे मतलब कभी फील नहीं हुई। आज जो हुआ वो एक अजीब सा था। अभी जैसे मैं बोल रहा हूँ तो भी मुझे ऐसा लग रहा है कि सब लोग अभी यहीं पे है, कहीं गए नहीं है, क्योंकि उन्होंने इतनी सारी एनर्जी मुझे आज दे दी है, हमको दे हाँ दी है।
कि मतलब ऐसा लगता है कि आज के बाद अगर मुझे किसी ने अगर कुछ सपोर्ट नहीं भी किया या किसी ने अगर ब्लेसिंग नहीं भी दी तो एनर्जी मेरे साथ में हमेशा रहेगी, इतनी ज्यादा एनर्जी आज। जबरदस्त। हाँ। तो आज का एक्सपीरियंस बहुत ही मतलब आउटस्टैंडिंग था, जो जिंदगी में कभी भूल नहीं सकता। रियल में सेंस हुआ कि आज सभी एंजल्स आए। और हाँ, जब आपने लिटिल लिटिल एंजल्स की जब बात की थी, तो लिटिल हाँ, एंजल तो थे, लेकिन उसके रूप में मेरी बेटी मेरे मुझे मुझे दिखी कि मैं जब भी उसको गोदी में लेता हूँ या मेरे पास आती है, तो दुनिया की सबसे बड़ी खुशी जो मिलती है, तो वो एंजल के रूप में ब्लेसिंग। मुझे आज दिखी। तो ये बच्चे थैंक तो यू सो एंजल्स मच के ही दादा। होते हैं। सही बात है, बच्चे तो हाँ, एंजल्स ही हैं। वो इतनी खुशियां देती है, कुछ भी बोलेगी, कुछ भी खेलेगी, कुछ भी करेगी, वो सब मतलब एंजल का सबसे बड़ा रूप है वो। तो मुझे लिटिल एंजल के समय में बस वही दिखी। वाह। तो बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा। थैंक यू सो मच सर। और आज आपने वो रिकॉर्डिंग्स का जब बोला ना, तो हाँ मुझे हाँ, ऐसा लगा कि मुझे दुनिया का सबसे बड़ा गिफ्ट मिल गया। बिल्कुल। कि जब, बहुत और दिनों से मुझे मेरे ऐसा मन लगता है चल रहा सर, था। हाँ मुझे ऐसा लगता है कि सर ये जो समय हम दे रहे हैं मेडिटेशन के लिए, मेरे लिए बहुत कम समय का है। मुझे ऐसा लगता है कि और 2 घंटा बैठना चाहिए, और 1 घंटा और एक्स्ट्रा करना चाहिए। तो वो फीलिंग ऐसी आ रही है कि मैं, मतलब ऐसा लग रहा है कि मैं बहुत कम मेडिटेट कर रहा हूँ। ऐसा दूंगा सर, लगता है दूंगा। लाइफ में मैंने, हाँ ऐसा लगता है कि लाइफ में मैंने बहुत सारी चीज ऐसे छोड़ दी थी, अभी जो आज अपन ने फिर से पकड़ ली है। हाँ। तो ऐसा लगता है कि उसको और करो और करो और करो। ये एक फीलिंग आ रही है सर। ब्लेस यू। थैंक यू। लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स। थैंक यू सर, थैंक एक्चुअली यू सो होगा मच, सर। थैंक यू ऑल। आपका ऑरा वगैरह चेक करेंगे ना, तब आपको हम्म। और मेडिटेशन के रिकॉर्डिंग्स में अवेलेबल करके दूंगा। हम्म। थैंक यू। आप इसी के साथ और कंटिन्यू कीजिए उसको। घंटा 2 घंटा और कंटिन्यू कीजिए, फिर देखिए कंटिन्यूटी में आपकी पावर्स कितनी बढ़ेगी। आणि हम्म। सर्वांसाठी सांगतो, सभी लोग समझ लीजिए, जो आज हमने एंजल्स का मेडिटेशन किया है, इसका लगभग प्रैक्टिस पिछले 2 महीनों से कर रहे हैं। फिर रिकॉर्डिंग एक भी बार नहीं हुई। अच्छा। आज एक्चुअली में सेशन शुरू होने से पहले क्या हुआ कि मैं 5:18 को ही मैंने लिंक एक्टिवेट कर दी थी, लेकिन गलत लिंक एक्टिवेट करके रखी। नाइट मेडिटेशन की हम्म। लिंक एक्टिवेट हो गई, और मैं 5:30 बजे तक यही देख रहा हूँ कि कोई ज्वाइन नहीं हो रहा था। तो 10 मिनट तक है हम्म। ना, मैंने एंजल्स का ही इन्वोकेशन किया, और एंजल्स को बोला हम्म। कि आज कुछ ऐसा फ्लो कर कीजिए कि सभी को लाभ हो जाए। फिर पता चला कि लिंक गलत है। लिंक फिर से दोबारा एक्टिवेट की, तो विशुद्धि चक्र का भी एक्सप्लेनेशन अच्छे से हो गया, और आज पता नहीं अच्छे से रिकॉर्डिंग भी हो गई। और मेरे अंदर की जो इच्छा थी कि सभी लोगों को वो 20 मिनट के लगभग एंजल्स का जो आह्वान है, इन्वोकेशन है, वो हो जाए, ताकि आपको याद नहीं करना पड़े। बार 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 जितनी बार आप रिकॉर्डिंग देखोगे, अब आपने जितने भी ऊर्जा को फील किया, जितने भी लाइट को फील किया, जितने भी हाथों में सेंसेशंस फील किए, हर बार आपको मेरी जरूरत नहीं पड़ेगी। बस रिकॉर्डिंग को उठाओ, कान में लगाओ, जितनी बार लगाओगे उतनी बार ऊर्जा आपके पास आएगी। क्योंकि जब मैं आह्वान कर रहा था, तो एक्चुअली ऐसे लग रहा था कि मैं भट्टी के अंदर बैठा हूँ। इतना गर्म, कहीं सर पे गर्म हवा लग रही है, कहीं हाथों पे गर्म हवा लग रही है, कहीं पीठ पे गर्म हवा लग रही है। ऐसा लग रहा था कि इधर उधर से कोई धक्के दे रहा है, गर्म गर्म हवाओं के थपेड़े दे रहा है। तो इसी से मुझे पता चल गया कि रिकॉर्डिंग में भी ये ऊर्जा उतर चुकी है। आपको बस सिर्फ कनेक्ट होना है, प्योर माइंडसेट के साथ बैठना है, एंजल्स को बोलना है कि प्लीज आइए एंजल्स, मुझे हेल्प कीजिए। फिर 20 मिनट के बाद अगर आप कोई स्विच वर्ड्स की चैंटिंग करते हैं, जैसे मैंने बोला कि आप तकलीफ में है, फाइनेंशियल तकलीफ में है, आपको ऐसा लगता है कि एंजल्स प्लीज मेरी मदद कीजिए, कोई नई अपॉर्चुनिटी दीजिए, जॉब दीजिए, बिजनेस दीजिए, बिजनेस में एक्सपांशन दीजिए, क्लाइंट्स को लाके दीजिए, डेली रूटीन में पैसा दीजिए, या आपके अंदर चल रहा है। आपने मेडिटेशन से पहले एंजल्स को रिक्वेस्ट कर दी, एंजल्स देखिए मेरे ये प्रॉब्लम है, प्लीज मेरी मदद कीजिए। फिर आप शांति से बैठ गए। आपने एंजल्स को, आपने पहले बॉडी को रिलैक्स किया, सभी देवी देवताओं गुरुओं को इनवाइट किया, एंजल्स को बुलाया। अब आप क्या करेंगे इसी के साथ कंटिन्यूटी में, जैसे काउंट स्विच वर्ड है, इसको चैंट करेंगे अगले 10 एक मिनट तक। काउंट 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 काउंट। अब क्या हो गया देखिए,
आपने संकल्प डाले कि आपको क्या चाहिए, आपने दिव्य शक्ति को बुलाया, और साथ ही में उसी ऑरा में, उसी वाइब्रेशन में आपने चैंटिंग भी कर ली। अभी इतना पावरफुल कॉम्बिनेशन बन जाएगा कि एग्जैक्टली एंजल्स आएंगे, काउंटिंग को पकड़ेंगे, स्विच वर्ड्स की एनर्जी को बढ़ाएंगे और सीधे पलटा देंगे आपके संकल्प के ऊपर। और आप देखेंगे कि आपको जल्दी से रास्ते मिलने शुरू हो जाएंगे। आज का सेशन ट्रिमेंडस हो चुका है। लाइफ टाइम का अचीवमेंट बोलूंगा मैं इसको, कि 20 मिनट का ये एंजल्स का इन्वोकेशन, इससे भी अच्छा हुआ तो वो रिकॉर्डिंग अवेलेबल करेंगे। लेकिन मुझे ऐसा लगता है कि ये शॉर्ट में सब कुछ इसमें आ गया, और हर प्रकार का भाव, हर प्रकार की ऊर्जा आपको देखने को, फील करने को मिलेगी ही मिलेगी। ये मेरा, ऐसा समझ लीजिए कि वचन है आप लोगों को, कि बस ये 20 मिनट आप कीजिएगा। 20 मिनट के साथ चक्रा मेडिटेशन की रहे। बस इतना कहना है कि साथ मत छोड़िए, क्योंकि ये इसको मैंने बहुत बार अनुभव किया है। रिकॉर्डिंग देने के बाद वो व्यक्ति फिर से आया नहीं है, निकल गए वापस, फिर से नहीं आए। लाइफ में प्रोग्रेस हो रहा है, सब कुछ सही चल रहा है, लेकिन मुझसे बात नहीं करते। मुद्दा पेमेंट का नहीं है। कब 10,000 फीस कर दूंगा पता भी नहीं चलेगा। अगर मुझे आप लोगों को दूर करना है खुद से, तो मैं फीस बढ़ा दूंगा, कोई प्रॉब्लम नहीं मुझे। लेकिन देने के बाद जब लोग निकल जाते हैं ना, तब ऐसा लगता है कि ये मैंने क्यों किया। उससे अच्छा तो वही था कि डॉक्टर बन के बैठो, दवाई दो, फिर से बुलाओ, थोड़ी सी दवाई दो, फिर से बुलाओ, मैंने दवाई का नाम बता दिया, हो गया, सब खेल खत्म। ऐसा नहीं होना चाहिए। और जो डिवाइन टच मिल रहा है, जो बातें मिल रही, ये कहाँ पे मिलेगी अगर आप निकल गए तो। जो माइंड को मैं एक्टिवेट करने की टेक्निक दे रहा हूँ, ये कहाँ से मिलेगी? ये तो नहीं मिलेगी ना। ये जो टॉक नहीं मिलेगा, ये कम्युनिटी नहीं मिलेगी। मुद्दा पेमेंट का नहीं है। दिन के हिसाब से रखोगे तो 30 रुपए दिन का भी नहीं निकलता है। लेकिन हमें जो ये ब्लेसिंग्स शेयर हो रही है, कल एक मित नाम के बच्चे का बर्थडे था। बर्थडे था, 20 लोगों ने मिलकर उसको ब्लेसिंग्स किया। ऐसा मिलता है क्या कभी हमारे जीवन में? मैं तो आप सभी लोगों से रिक्वेस्ट करूंगा, जब भी आपका जन्मदिन है, प्लीज मेंशन कीजिए, अपने मुख से मेंशन मेंशन कीजिए। ऐसा मत बोलिए कि भाई कैसे बोलूं, मैं कैसे बोलूं, ऐसा नहीं बोलिए। बोलिए कि मेरे घर में मेरे बच्चों का आज बर्थडे है, मेरे वाइफ का बर्थडे है, मेरा बर्थडे है। हम सभी लोग मिलके आपको ब्लेस करेंगे। कोई अच्छा इंपॉर्टेंस वर्क होगा आपका, बोलिए सर आज मेरी तबीयत खराब है, जैसे भाग्यश्री की, नहीं, प्रणाली दी की तबीयत खराब है, तो मैं क्या बोलूंगा, ऑल ऑफ यू प्लीज ब्लेस प्रणाली ताई फॉर डिवाइन हीलिंग। जल्द से जल्द उनकी ऊर्जा स्वस्थ हो, और वो उनके शरीर में प्राण ऊर्जा बढ़े, और उनकी हीलिंग हो। ब्लेस ऑल ऑफ यू। इनवाइट आर्कएंजल राफेल। कैसे ब्लेस करेंगे बताता हूँ। ओ डिवाइन आर्कएंजल, आर्कएंजल राफेल, आई इनवाइट यू, प्लीज कम। आई इन्वोक योर एंजेलिक पावर्स। ब्लेस pranalitai with your divine angelic healing powers. Bless you, bless you, bless you. Love you, love you, love you. Lots of energy. I share my divine blessings, my positive intention, healing energy with Archangel Raphael's divine angelic healing energy. मैं अपनी ऊर्जाओं को, अपनी अच्छी भावनाओं को, अपना प्यार भरी ऊर्जा को प्रणाली ताई की ओर भेजता हूँ, ताकि वह जल्द से जल्द स्वस्थ हो जाए। और इनवाइट करेंगे एंजल सिंबल सीमा। आई इनवाइट एंजल सिंबल सीमा, उसको ड्रॉ करेंगे। फिर से एक बार आई इनवाइट एंजल सिंबल सीमा, 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 एक बार फिर से ड्रॉ करेंगे। फिर से इनवाइट करेंगे एंजेलिक सिंबल सीमा, 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 3 बार ड्रॉ किया, और उस सिंबल को प्रणाली ताई की ओर भेज दिया। कल्पना करेंगे कि प्रणाली ताई बैठी है एक जगह पे, चेयर पे, और उसके ऊपर सिंबल्स की वर्षा हो रही है।
जब आप किसी को देते हैं तभी दे पाओगे जब आपके पास होगा। इसका मतलब है कि आर्क एंजल राफेल, डिवाइन यूनिवर्स और एंजल सिंबल सीमा सबसे पहले आपको हील करेगा। फिर आपके बाद वह ऊर्जा प्रणाली ताई की ओर जाएगी। बताइए कितना बढ़िया बेनिफिट हो गया। प्रणाली ताई को भी ब्लेसिंग चली गई और आपको भी ऊर्जा मिल गई। अब दूसरे को अबंडेंस की ऊर्जा दीजिए। आई इनवाइट आर्क एंजल एरियल, प्लीज कम, bless me with your divine abundance, prosperous wealth energy। मैं चाहता हूं आर्कएंजल एरियल, आप अभी जैसे आप मेरा नाम लीजिए कि मैं अमित सर को डिवाइन ब्लेसिंग्स भेजता हूं ताकि उनके जीवन में लॉट्स ऑफ अबंडेंस, लॉट्स ऑफ प्रॉस्पेरिटी, लॉट्स ऑफ वेल्थ आएगी। मैं आपके लिए क्या बोलूंगा? आर्कएंजल एरियल, आप मुझे अपनी डिवाइन एंजेलिक पावर्स दीजिए। मैं चाहता हूं कि जितने भी लोग मेरे सामने बैठे हैं उन सभी लोग ब्लेस हो जाए आपकी ऊर्जा से, ताकि उनके जीवन में अबंडेंस, प्रॉस्पेरिटी, वेल्थ आए, बिजनेस के, जॉब के न्यू अपॉर्चुनिटीज ओपन हो, न्यू आइडियाज ओपन हो, धन प्राप्ति के अलग अलग रास्ते उनके जीवन में खुल जाए। आर्कएंजल एरियल, ब्लेस कीजिए विथ लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ पावर्स, लॉट्स ऑफ डिवाइन एनर्जी के साथ। मैं ब्लेस करता हूँ सभी लोगों को। आप किसी एक का नाम लेंगे, फिर आप भी सभी लोगों को बोल सकते हैं और कहेंगे आर्क, आप कहेंगे एंजेलिक सिंबल रामा। मैं आपको बुलाता हूँ, रामा को ड्रॉ करेंगे 3 बार। रामा, 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 ओ डिवाइन एंजेलिक सिंबल रामा, आई मर्ज योर डिवाइन एनर्जी with archangel Ariel, and my intention is each and every person who is connected with me now receive this divine abundance, prosperous and wealth energy। और वह सभी लोग अपने अपने जीवन में सुख समृद्धि को पाए, धन प्राप्ति के नए मार्ग उनके सामने ओपन हो जाए, उन्हें नए आइडियाज, नया विजडम दीजिए ताकि उनके सामने किसी नया प्रोजेक्ट को निर्माण कर सके, नए बिजनेस अपॉर्चुनिटीज उनके सामने ओपन हो सके, नया जॉब उन्हें प्राप्त हो, जॉब में प्रमोशन मिले, बिजनेस में एक्सपांशन मिले, धन बढ़ते जाए, वेल्थ बढ़ती जाए। ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू। लेकिन अब जब मैं आपके लिए कर रहा हूं तो जो मेरे पास होगा तब मैं आपको दूंगा। मतलब नियम से सबसे पहले किसके पास आएगा? पहले अबंडेंस मेरे पास आएगा। रामा सिंबल सबसे पहले एनर्जी किसे देगा? मुझे देगा। आर्क एंजल एरियल सबसे पहले एनर्जी किसे देगी? मुझे देगी। फिर मेरे द्वारा आपके पास जाएगी। कितना बेनिफिट है। आपने अभी शायद 5 एक मिनट को दिए होंगे, इन्वेस्ट किए होंगे। कैसी फील आ रही है? हल्का हुआ शरीर? दूसरों को दे रहे, खुद के लिए नहीं कर रहे, दूसरों को दे रहे। शरीर हल्का हुआ, चेतना हल्की हुई, मन हल्का हुआ, बुद्धि शांत हो गई, अच्छी अच्छी भावनाएं शरीर से निकली, कंपन निकला शरीर से, वाइब्रेट हो गए, रोम रोम खुल गए, दिल खुल गया, चेस्ट ओपन हो गई, कंधे हल्के हो गए, पीठ का जो कना है, तना है, हो गया रिलैक्स। करके देखिए, जो जकड़न होगी ना, रिलैक्स हो चुकी होगी अब तक। मुंह करके देखिए अपने बॉडी को, सच में देखिए, पीठ का कना आपका फ्लेक्सिबल हो चुका है क्योंकि आपने दे दिया ना, हल्का हो गया, जो पकड़ के रखा था छूट गया। इतना अच्छा जीवन मिला है, इतनी अच्छी ऊर्जा मिली है, इतना अच्छा ग्रुप मिला है, कम्युनिटी मिली है, एंजल्स मिले हैं, डिवाइन यूनिवर्सल एनर्जी मिली है, गॉड एंड गॉडेसेस हमारे साथ है, हमारे गुरु हमारे साथ है, एक बोलने वाला व्यक्ति साथ है, सुनने वाले लोग मेरे सामने हैं। बताइए इससे अच्छा और क्या हो सकता है? ये कम्युनिटी अगर 1 साल तक कनेक्ट रही तो सोचिए, यही डायलॉग बार बार आपके कानों में जाएंगे, बार बार नई टेक्निक्स आपको मिलेगी, ऊर्जाओं का निर्माण होगा, ऊर्जा का एक्सपांशन होगा,
ऐसे कैसे आप पुराने व्यक्ति रह सकते? हो ही नहीं रह सकेगा, होगा ही नहीं। जीवन बदलेगा मतलब बदलेगा। दृष्टि बदला, जग बदलते। अपनी देखने की दृष्टि को बदल दो, लोगों का नजरिया बदल जाएगा। कोई कहीं नहीं गया, कोई कोई नहीं बदला। हर व्यक्ति वहीं पर है, हर व्यक्ति वैसा ही है। बस हमें हमारे गॉगल्स, चश्मे उतारने हैं। बस चश्मे उतारते जाइए, लोग बदलते जाएंगे, दुनिया बदलती जाएंगी। दृष्टी बदला, सृष्टी बदलते। कोणाला बदलाची गरज नाही। सिर्फ अपने आप को बदलो, अपने दायरे को चेंज करो, अपने बाउंड्रीज को तोड़ो, एक्सपांशन करो, और गॉगल्स को उतार के फेंको। जितने गॉगल्स उतरेंगे, उतनी क्लियरिटी आएगी, उतना विजडम आएगा, उतना पर्पस क्लियर होगा लाइफ का। जब पर्पस क्लियर होगा, अपने आप पावर आएगी, अपने आप काम करने की जिद लगेगी, अपने आप उठोगे, अपने आप मेडिटेट करोगे, अपने आप काम के लिए दौड़ोगे। अपने आप करने की जरूरत नहीं है। और जब काम करोगे, तब बोर नहीं होगा, बर्डन नहीं आएगा, प्रेशर फील नहीं होगा। कितना भी थकोगे, फिर से उठ के खड़े हो जाओगे। क्यों? क्योंकि अब एंजॉयमेंट हो रहा है, काम नहीं हो रहा है अब एंजॉयमेंट हो रहा है। लाइफ को जी रहे, एंजॉइंग, लविंग, प्रॉस्पेरिटी के साथ, विजडम के साथ। कोई धोखा नहीं, कोई जल्दबाजी नहीं, कोई फरेब नहीं, कोई दो नंबर का पैसा नहीं, कोई गलत मार्क्स में चलने का दिमाग में कोई आइडिया नहीं। सब सिंपल, स्मूथ, वेरी लविंग, वेरी इजीली, वेरी एफर्टलेसली अपने आप होगा। बस जरूरत है हायर फ्रीक्वेंसी में वाइब्रेट करने की। तो मेरा एक ही सवाल था मेरे जीवन में कि हायर फ्रीक्वेंसी मतलब क्या? कर तो बहुत रहा हूं, पूजा भी की, हवन भी किए, रत्न भी पहने, साधना भी की, मेडिटेशन भी किया, मतलब हायर फ्रीक्वेंसी मतलब क्या? अब समझ में आ रहा है। हाई थिंकिंग वाले लोग, हाई ऊर्जा वाले लोग, हाई पोटेंशियल, हाई विजडम वाले लोग, उनके साथ में जब हम होते हैं ना, तो उससे बोलते हैं कि फ्रीक्वेंसी। उनके फ्रीक्वेंसी के साथ जब मैच करते हैं, तो हमारी बॉडी भी वाइब्रेट करती है, और वही चीजें अट्रैक्ट करेगी जो उन लोगों ने अचीव की है। बस इतना ही है हायर फ्रीक्वेंसी का मतलब। लेकिन अभी हमारा माइंड, हमारा शरीर उस लेवल पे डेवलप नहीं हुआ, तो अब हम किसे इनवाइट करेंगे? एंजल्स को इनवाइट करेंगे, जो इजी असेस है। उनका असेस बहुत ज्यादा इजी है, एफर्टलेसली हम उनके साथ कनेक्शन कर सकते हैं। कुछ कुछ गॉड गॉडेसेस होते हैं जिनके साथ हमारा एफर्टलेस कनेक्शन होता है। कोई गुरु ऐसे होते हैं जीवन में, कोई पितरु ऐसे होते हैं जिनके साथ एफर्टलेस कनेक्शन होता है। बस उनके साथ कनेक्शन स्थापित करो, उन्हें बुलाओ, उन्हें बोलो कि आप मेरी मदद करें, बदले में मैं मेडिटेशन करूंगा। इस मेडिटेशन की ऊर्जा को आप सब में बांट दूंगा। आप मुझे ब्लेस कीजिए, मैं आपको मेडिटेशन की एनर्जी से ब्लेस करता हूँ। लेन देन पूरा हो गया, एनर्जी एक्सचेंज पूरा हो गया। अब बताइए, आप किसी से कुछ ले रहे हैं, तो उसके बदले में आप दोगे नहीं? और डिवाइन को देने की आपकी क्या ताकत है? इतनी ऊर्जा है आपके अंदर कि आप यूनिवर्स को ब्लेस करेंगे, डिवाइन गॉड गॉडेसेस को ब्लेस करेंगे। लेकिन एनर्जी एक्सचेंज तो करना है ना। तो उस समय हम कैसा संकल्प लेंगे कि आप मेरी सहायता करो, मैं मेडिटेशन करूंगा, और मेडिटेशन की ऊर्जा को, इस लविंग एनर्जी को इस यूनिवर्स में भेज दूंगा, सभी लोगों के लिए, इस मदर अर्थ के लिए, इस डिवाइन यूनिवर्स के लिए, इस सूर्य के लिए, चंद्र के लिए, आपके लिए, वो डिवाइन गॉडेस आपके लिए, एंजल्स आपके लिए, ताकि आप और लोगों की मदद कर सको। बोलिए ना, फिर देखिए, एंजल्स, डिवाइन गॉड, आपके गुरु, आपके देवी देवता, आपके इष्ट देवता, कुल देवता आपको कैसे भर भर के ब्लेसिंग देंगे। आपका जीवन कैसे बदलेगा। एनर्जी एक्सचेंज पूरा होना शुरू हो गया। हमने सिर्फ मांगना सीखा है भगवान से, भगवान को देना नहीं सीखा। देते तो क्या देते? फल देते, मेवा देते, पेड़ा देते। अरे उसकी कोई जरूरत नहीं है। आपको संकल्प लेना है कि मैं जो भी करता हूँ, उसको मैं आपको अर्पण कर रहा हूँ। तो ध्यान से अच्छा, मेडिटेशन से अच्छा अर्पण करने के लिए और क्या हो सकता है? इतनी शुद्ध ऊर्जा, लविंग ऊर्जा आप अर्पण कर रहे हो ब्रह्मांड को, मदर अर्थ को, इस लोगों को, सोसाइटी के डेवलपमेंट को।
नोट डाउन हो रहा है, आपके इंटेंशंस नोट डाउन हो रहे हैं। सभी हायर बीइंग्स आपको नोट डाउन कर रही है। बस आपको चाहिए, आप ओपन एंड रिसीव हो जाइए, रिसीव करने के लिए रेडी हो जाइए। और फिर देखिए, मिराकल्स हैपन एवरी मिनट, एवरी सेकंड, ईच एंड एवरी ब्रेथ इन माय लाइफ आई फील miracle. Each and every breath of my life give thanksgiving to angels. Each and every breath in my life give blessings all of you. अब देखिए, हर सांस के साथ ऊर्जा चलेगी, हर सांस के साथ एंजल्स चलेंगे, हर सांस के साथ डिवाइन पावर चलेगी। अब जब चलेगी तो आएगी भी और जाएगी भी। तो जाने वाली है मतलब आने वाली है। तो सिंपल सोचिए, हर ब्रेथ में ब्लेसिंग्स, हर ब्रेथ में पावर, हर ब्रेथ में एंजल्स का इन्वोकेशन, हर ब्रेथ में हर एक को ग्रेटिट्यूड, हर ब्रेथ के साथ हर एक व्यक्ति को ब्लेसिंग्स, हर ब्रेथ के साथ डिवाइन लव आपसे बाहर फूटेगा। आप में कितना आएगा? जब आप में आएगा तो आपके भंडार अपने आप भरेंगे। लेकिन ये नॉलेज, ये मेरी बातें आप लोगों तक तभी आएगी जब आप कनेक्ट होंगे। अब जो कोई कनेक्ट ही नहीं होगा तो गया ना, वेस्ट हो गया ना। तो मैं तो मेडिटेशन दूंगा, रिकॉर्डिंग दूंगा, क्योंकि मेरा देने का काम है, मैं तो दूंगा। और कुछ नया क्रिएट करके रख दूंगा नए के लिए। तो कोई प्रॉब्लम नहीं, मेरे लिए कोई प्रॉब्लम नहीं। बस मेरी इच्छा इतनी है, आप करो और इस डिवाइन लॉ के साथ चलो, अबंडेंस के लॉ के साथ चलो। होगा मतलब होगा। अगली दिवाली हर एक व्यक्ति के जीवन में बड़ा सा परिवर्तन लेके आएगी। बड़ा सा, बहुत बड़ा, सोच के भी परे। इतना बड़ा परिवर्तन हर एक व्यक्ति के जीवन में आएगा, पक्का आएगा। ये मैं नहीं बोल रहा हूं, ऐसा समझ लीजिए कि आपसे एंजल्स बोल रही है। थैंक यू सर, थैंक यू आपको सो मच आपके सर। फ्यूचर का एक आईना दिखा रही है कि बी विथ मी, मतलब मैं नहीं, एंजल्स, बी विथ मी, ट्रस्ट ऑन मी, सरेंडर टूवर्ड्स मी, आई विल बी विथ यू each and every moment, each and every breath in your life. This is angel's blessings. All of you. Bless you. Love you. आता सांगा कसं वाटलं? दादा मी खूपच बोलू? छान हा, वाटतं बोला दादा. बोला. कोण आहे? साक्षीताई की सीमाताई? सीमा. सीमा. सीमाताई बोला. दादा मी ऍक्च्युली टिफिन बनवतेय, मुलींचं पॅक करतेय. पण हम्म. मेडिटेशन पेक्षाही आता असं फिलिंग आलं, वाव, म्हणजे अगदी म्हणजे म्हणतो ना आपण सेलिब्रेशनच झालं, पार्टी. Oh, wow. खूपच खूपच छान वाटलं दादा. आणि म्हणजे ऐकायला जर ते एवढं सुंदर आहे की, आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना देता आणि ते आपल्याला इतकं छान फील होतंय, तर ते खरंच म्हणजे ते फील होतंय की किती देण्यात किती आनंद आहे. देण्यात किती खूपच आनंद छान आहे. वाटलं, खूप छान. म्हणजे घेण्यात आहेच, आधी घेण्याचं पण आहे. पण मग रिसिव्हिंग करणं इतकं सुंदर आहे आणि देणं पण त्यापेक्षा खूप खूप म्हणजे लॉट्स ऑफ, काय म्हणू मी त्याला. खूपच छान वाटलं दादा. मला पहिले काय झालं, काय मी फील केलं ते तर विसरली मी सगळं. आणि हे ऐकताना मी एवढी मग्न झाले, इतकं सुंदर वाटत होतं. हां. आणि आता मी रोज आजकाल टिफिन बनवत असते नंतर सगळ्यांचं ऐकताना. तर हां, म्हणजे असं वाटतं की हां, आपोआप ब्लेसिंग्स मला इथे येतायत माझ्या मुलीच्या टिफिनमध्ये पण. छान बढिया. सगळं ते. आणि काल तर ते एवढं सुंदर वाटलं, तुम्ही सांगितलं किचनमधल्या सगळ्यांना ब्लेसिंग्स द्या. तर मला असं वाटत हा होतं, हा हां, हा. माझी डाळ, तांदूळ वगैरे सगळे स्माईल करताय मस्त. खूप छान वाव, स्माईल करताय. छान छान. असंच असंच खूपच कनेक्ट छान होण्यात, दादा. असंच आजचं कनेक्ट होण्यात. म्हणजे थँक्यू दादा, थँक्यू. जे तुमचं ध्येय जे म्हणतो आपण इतकं उच्च आहे ना दादा, मी तर तीच प्रार्थना केली, बस हे पूर्ण होऊ दे, हे पूर्ण होऊ दे. ते आम्हाला तर मिळणारच आहे. थँक्यू दादा, थँक्यू.
लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू दादा. ब्लेस यू. साक्षीताई. विकी सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर एनर्जी खूपच सुंदर होती. अं, अं, मला सगळीकडे ना सगळं व्हाईट व्हाईटच दिसत होतं आणि एक कुठला तरी प्रकाश माझ्यावर पडतोय, कंटिन्यू पडतोय आणि कंटिन्यू रिसीव्ह होत आहे. वा. हात ते एकदम असे काहीतरी फील करत होतं, काहीतरी येऊन राहिलंय आणि मन फार शांत होऊन गेलं. एकदम जे म्हणजे आता मी जवळपास 2-3 दिवसाचा ब्रेक लागला कारण मी पुण्याला होतो. बरोबर. आल्याबरोबर पहिला आज 5 वाजताच माझी झोप उघडली. 5:30 ला मी रेडी झालो तुमचं मेडिटेशन करायला अँड आजचं मेडिटेशन एवढं सुंदर लाभलं की काहीतरी खूप सुंदर अनुभव आला. थँक्यू सो मच सर. ब्लेस यू सर. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चेतन सर. आज तुम्ही खूप खुश आहे. मस्त. आवाज येते. हॅलो. हा बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज हॅपी पण आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मेडिटेशन झाला त्याच्या आधीच गुलाबी आणि ब्लू कलरचं जे लाईट्स असतं ते आपल्याकडे येते आहे आणि जसं तुम्ही म्हणाल की वाईट प्रकाश तुमच्यावर पडते आहे तसंच माझी डोळे ओपन नव्हते होत तेव्हा तो प्रकाश आपल्याकडे येत आहे. हे 2 फील झालं मला. आणि ती गोष्ट अशी झाली की जे असं आपण शेवटमध्ये आपण ते बोलले त्यामुळे आणखी एकदम हॅपीली फील झाले की खूप काही आपल्याला भेटून गेल्यासारखं. आणि एक खास गोष्ट आणखी सांगतो सर की हप्ताभर झालंय रात्री जवळजवळ 1:30-2 वाजता माझी जाग उठते, उठून जातो आणि नंतर 3 वाजेपर्यंत झोप नाही येत. नंतर झोप लागली की मला अलार्मचा पण आवाज नव्हता येत म्हणून मी 5 दिवस अच्छा. काही केलं नाही. पण आज मी 1:45 वाजता उठले त्यानंतर मी झोपलोच नाहीये. म्हणलं थोडं आताही झोपून तर पक्का झोपून जाईल म्हणून मी आज झोपलो नाहीये. बरं. कंटिन्यू जे चालू आहे असं आहे. छान आहे. ठीक आहे. होईल. हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. काही इश्यू नाहीये. ब्लेस यू. कनेक्ट थँक्यू राहा. सर. आता मी हा तुम्हाला मेडिटेशन देईल. जेव्हाही वेळ भेटला, रात्री बेरात्री जेव्हाही चिडचिड वाटलं, झोप नाही आली, बस कानात लावून टाका, सुरू करा. ठीक आता हे ठीक. माझ्याकडून गिफ्ट सर्वांना. थँक्यू सर. खूप छान वाटलं. गॉड ब्लेस यू सर अँड लॉट्स ऑफ एनर्जी, लॉट्स ऑफ लव सर. थँक्यू थँक्यू. लॉट्स ब्लेस ऑफ यू. ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. ब्लेस यू. एंजल्स ब्लेस यू. मोरे सर बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्ही जसं जसं बोलू लागले तसंच पक्षीचं प्रमाण जास्त वाढलं होतं माझ्या घरासमोर नाही का. त्याच्या सुगरण पक्षी कधीच नव्हतं पाहिला. आता सुगरण पक्षी 3-4 दिसले मला. म्हणजे चिमण्या नाही का, सुगरण बापरे. चिमण्या हा 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 हा. पिवळ्या 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 आणि त्या प्रत्येक ठिकाणातून पक्षीचा आवाज आला आहे. त्यांनी फील केलं असेल ना तुमच्या आजूबाजूला चार एंजल्स आल्या म्हणून. 4-5 लिंबाचं झाड आहे तिथं, 2-3 आंब्याचे येतं, नंतर जांबाचं आहे, बेलाचं आहे. प्रत्येक झाडावर ते पक्षी बसलेले येतं. कबूतर पूर्ण बसलेले नेचर. येतं. कबूतर तर पूर्ण रोजच नेचर बसलेले एंजल्स. असतात. नेचर एंजल्स तुम्हाला पूर्ण ब्लेस करून राहिले. अरे मागं पाणी पण आहे वाटते. रोड आहे. हो 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 हो. वाव. ब्लेसिंग्स. पाऊस बी पडायला वरून नाही का. अच्छा. पूर्ण मी फुल गच्चीवर नेचर एंजल्स मध्ये त्याच्या आहे तुम्ही. मी तेच पाहू लागलो, तुमचं ऐकू लागलो, तिकडे पाहू लागलो पक्षाकडे नाही का. ब्लेस यू सर. छान छान. ब्लेस यू. आणि आजचं जे मेडिटेशन झालं खूप क्वालिटी मेडिटेशन होतं सर. ते थोडक्यात होतं पण नाही का. तुम्ही ते शुद्धी चक्रवर जे सांगितलेलं आहे, वि आणि शुद्धी नाही का, हो. म्हणजे विशेष काहीतरी वेगळं करायचं असतं तर त्याच्यावर फोकस करा. करेक्ट. म्हणजे याच्यावर जे आपलं होकल कॉर्ड असतं, होकल कॉर्ड जास्त प्रॅक्टिस करा. होकल कॉर्ड प्रॅक्टिस केलं तर माणूस इम्प्रुव्हमेंट होतंय ना, हे सांगितलं तुम्ही त्याच्यातून. बरोबर. आणि ते आपण बरोबर. करत नाही तर हेच महत्वाचं आपलं ड्रॉबॅक आहे. हा. हे याची जे प्रॅक्टिस लहानपणापासून झाली तर माणूस अजून डेव्हलप बऱ्यापैकी होतो. बरोबर. असं आहे. छान सर. छान. त्याच्यामुळं आता मस्त.
लहान लहान जे मुलं आहेत त्या मुलावर हे मुलांनी हे केलं तर खूप त्याच्यातून इम्प्रुव्हमेंट होईल अजून बऱ्यापैकी नाही का. तर तुमचं हा जे सर. हे आहे मिशन, हे मिशन खूप क्वालिटी मिशन आहे. पण त्यात जनजागरण होणं महत्वाचं आहे, त्याला पुढे घेऊन जाणं महत्वाचं आहे होईल होईल. असं आहे ना. तुमच्या ब्लेसिंगचा आहे सर, शाळेमध्ये थोडं सगळ्यांच्या शाळेमध्ये ब्लेसिंगचा आहे. हो हो हो. शाळेमध्ये चालणं खूप महत्वाचं आहे शाळेमध्ये नाही का. येस येस येस. शाळेमध्ये एखाद्या वेळेस याच्यावर फोकस झाला सेवन चक्रवर नाही का, नेमकं सेवन चक्र नेमकं काय असतं मुलाला काय माहिती सेवन चक्र काय असतं. ते थोडंफार मेडिटेशन करते तर शांत वर्गात जाते तर असं आहे ना. बरोबर बरोबर. शाळेमधलं ती जी शक्ती आहे ती शक्ती डेव्हलप होणं गरजेची आहे, कारण ती शक्ती उद्याचं भविष्य आहे. बरोबर. असं सर. करेक्ट सर, करेक्ट. खूप खूप. तर ही आपल्या घरामध्ये जे मुलं आहेत त्या मुलाला आपण तर सांगूच, पण ते ऐकण्याच्या मनस्थित असेल तर होते सुरू ते नाही, मेसेज सगळे पास ऐकते सर. आपले पास आउट ऑरा करते ना बदला. असं आहे. आपल्या ऑरामध्ये ते गुणधर्म घेऊन या आणि एंजल्सला म्हणा, एंजल्स तर थँक्यू सर. तुम्ही माझ्या क्वालिटी सेशन वतीनं झालं काम आजचं. करा. असं ब्लेस यू. सपोर्ट राहू द्या. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. साक्षीताई बोला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खरंच मी याचा अनुभव विसरली तुमच्या बोलण्यामुळे मेडिटेशनचा. इतकं स्ट्रेस रिलीफ आणि इतकं म्हणजे शांत आणि हलकं वाटत आहे. असं वाटत आहे लाईफचे सगळे प्रॉब्लेम्स संपलेत आणि आता सगळं चांगलं चांगलंच आहे. खूप खूप छान वाटलं दादा. ब्लेस यू दादा, वाव. ब्लेस यू. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू निंबाळकर दादा. सर. व्हेरी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग दादा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला, आज आतापर्यंत आपण इतके दिवस करून राहिलो, तेवढ्या दिवसात काही फिलिंग नव्हत्या आल्या किंवा जे आलं ते आज जाणवलं. एकतर विशुद्धी चक्राचं तुम्ही जे काही माहिती दिली ती खरंच आमच्यासाठी आज नवीन होती, की आपण जे काही इव्होकेशन्स करतो त्याच्यातलं मूळच विशुद्धी चक्र आहे. आणि तिथून जेव्हा आपण सुरुवात करतो तर मग बाकीच्या गोष्टी सगळ्या ऑटोमॅटिक होत राहतात. परंतु आजपर्यंत आपल्याला हे माहित नव्हतं की विशुद्धी चक्राचं इतकं महत्व आहे. त्यानंतर मग जे आपण हिलिंग केलं, तुम्ही एंजेलिक इव्होक केलं, तर आज पहिल्यांदा ते जाणवलं की जेव्हा आपले गार्डियन एंजल्स खरोखरच आज आपल्या दोन्ही खांद्यावर बसलेले आहेत, छोटे छोटे, आणि खेळून राहिलेले आहेत. वा. त्यानंतर ते आपलं जो तुम्ही डिवाइन लाईट्स हे केला त्यावेळेस जाणवलं की पूर्ण व्हाईट लाईट पूर्ण आपल्या हात चाललेला आहे आणि आपण रिलॅक्स होऊन राहिलेलो आहे, पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन राहिलेली आहे. सगळे जे काही आपले गात्र आहेत ते सगळे मोकळे होऊन राहिलेले आहेत. जे काही आपलं ते साचलेलं होतं सगळं बाहेर पडून राहिलेलं आहे आणि अगदी सगळं मोकळं होऊन राहिलेलं आहे. पूर्ण छान जाणवलं. आणि आज ऍक्च्युअली आमच्याकडे इथे अमरावतीला रात्री 3 वाजेपासून पाऊस चालू आहे कंटिन्यू. हा. तर एक तर बाहेरही छान वातावरण झालेलं आहे. आणि त्यानंतर हे इव्होकेशन करत असताना मला एक जाणवलं की बिलकुल जसं इथे आपल्या देशात पाण्याचा थेंब पडल्यासारखा, आणि पूर्ण तो ओघळत इथपर्यंत आला, आज्ञाचक्रापर्यंत, आणि नंतर मग तो वाफून उडून गेला. मी ऍक्च्युअली हात लावून पाहिलं, हा. म्हणजे हाताला लागलं नाही काहीच, परंतु एक मला असं जाणवलं की तो इथपर्यंत आला असा ओघळत आणि नंतर वाफून गेला. वा. छान. खूप छान हे झालं. मी ऍक्च्युअली पटकन डोळे बंद केले ते असं पाणी कुठून पडलं वा म्हणून उघडले डोळे, हात लावला, इथे काहीच नव्हतं. नंतर निघून गेल. थँक्यू 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 एंजल्सनी टच थँक्यू केला असेल. एव्हरीवन. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. ब्लेस यू, ब्लेस यू. तुमच्या लॉट्स ऑफ गुरूंनी टच केला असेल सर. तुम्हाला टच केला असेल. बहुतेक तसंच. थँक्यू थँक्यू. ब्लेस यू. चला आपलं सेशन आता क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू. असेच छान हसत राहा, खुश राहा. बघा तुम्ही, जर दिवसाची सुरुवात इतकी हसत जर झाली, दिवस कसा जाईल. आणि ही मोमेंट जर तुम्ही दिवसातून 10 वेळा क्रिएट करू शकले तर मजाच येऊन जाईल. ब्लेस यू. डीप कोर ऑफ माय हार्ट. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. Bless you, bless you, bless you, bless you.